प्राजक्ताताई आणि जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण नेहमी भजनाने सुरुवात करतो. जे काही आपण मनामध्ये विचार असतात, जे काही आपले व्यवहारातले कर्म असतात, ज्या काही क्रिया चालू असतात, कर्म म्हणण्याशी आपण क्रिया म्हणूया त्यांना, ज्या काही क्रिया चालू असतात त्यातून थोडी अलिप्तता आली पाहिजे. पूर्णतः शक्य नाही आहे मनाने, असंग होणं पूर्णतः शक्य नाही, पण त्यातल्या त्यात प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून हाताने टाळी मुखाने नाम, भजन ही एकच गोष्ट आहे जी आपल्याला याच्यापासून अलिप्त करू शकते. थोडं तरी बाजूला म्हणतात ना, विकरण प्रोसेस होऊ शकते त्याच्यामध्ये. सो दोन्ही हाताने टाळी मुखाने नाम. या सर्व आपण ज्या प्रार्थना बोलतोय त्याच्यामध्ये आपण अजून एक ओवी ॲड करणार आहोत. ती ओवी मी पुढच्या वेळेस लिहून पाठवते तुम्हाला, पण तुम्ही माझ्या मागून बोलू शकता ती ओवी. ती ओवी अशी आधी बोलून दाखवते तुम्हाला. कृपा कटाक्षाचिया किरणे, कृपा कटाक्षाचिया किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जे त्या श्रीकृष्णे, वंदूतया ते. याचा अर्थ असा आहे की कृपा कटाक्षाचिया किरणे, मोह समुद्राचे आटणे, ज्याच्या फक्त कृपेच्या एका कटाक्षाने. कटाक्ष म्हणजे कसं, एखादी मुलगी एखाद्याची गर्लफ्रेंड जस्ट अशी मागे वळून बघते, जस्ट एक कटाक्ष असतो. त्या एका कटाक्षाने केवढं सगळं प्रेम व्यक्त होतं ना. अगदी त्याप्रमाणे भगवंताच्या एका कटाक्षाने, फक्त एकदा बघण्याने मोह समुद्राचे आटणे, माझ्या मोहाचा अख्खा समुद्र आटूनच जातो. घडे जे त्या श्रीकृष्णे, पुढे सांगतात त्या श्रीकृष्णामुळे त्याचं मी वंदन करतो. ही सुंदरशी ओवी आहे. मला असं वाटतं आपण ती प्रार्थनेमध्ये सामील करून घेतली पाहिजे. आपलं झालं हे बोलून झाल्यानंतर याच स्वरामध्ये माझ्या मागून बोला, खूप मजा येईल. आणि हे काय इन्क्लूड करते मी, की प्रार्थना आपण अभंगांच्या रूपामध्ये, चरणाच्या रूपामध्ये घेत असतो. त्याचा काव्य प्रकार वेगळा आहे, आणि हा जो ओवीचा काव्य प्रकार आहे, आणि त्यात ती ज्ञानेश्वर माऊलींची ओवी, म्हणजे त्याच्यामध्ये किती सगळा रस भरलेला असेल तो बघा. आंबा सुद्धा फिका पडेल त्याच्यासमोर, इतका रस त्याच्यामध्ये. ती बोलण्याचा अनुभव तुम्ही घ्यावा, याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. आणि खूप सुंदर ओवी. आणि एका बाजूने आपण प्रार्थना करतोय भगवंताला की हा मोह समुद्र माझा तू आटून टाक. म्हणजे आता येण्यापूर्वी माझी सिरियलची वेळ आहे, मला बाहेर जायचं आहे, माझा आजचा वॉक मिस होईल का, अशा वेळेत अनेको कारणं मिळतात. म्हणजे असं असतं ना की दोन प्रकारची माणसं या जगामध्ये असतात. एक प्रकारची माणसं अशी असतात की ज्यांना करायचंय, ती गोष्ट मला करायची आहे, मग ती करण्यासाठी ते त्या गोष्टीसाठी, ती पूर्ण प्रत्यक्ष घडवण्यासाठी ते मार्ग शोधत असतात. आणि दुसऱ्या प्रकारची माणसं असतात ज्यांना गोष्ट करायची नसते, ती गोष्ट न करण्यासाठी ते कारण शोधत असतात. सो एक आहे मार्ग शोधणारी माणसं, दुसरी आहे न करण्यासाठी कारण शोधणारी माणसं. आपण कुठल्या कॅटेगरीत येतो ते बघा. मी म्हणणार नाही सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही नेहमी दुसऱ्याच कॅटेगरीत किंवा पहिल्याच कॅटेगरीत आलं पाहिजे, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या करण्यासाठी आपण ऐन प्रकारे तिथे उपस्थित राहावं, हे आपल्या भल्यासाठी असतं. म्हणून जी मार्ग शोधतात ना, अशा सगळ्यांची मांदियाळी इथे बसले असं मी समजते, आणि तुम्ही या सगळ्याचा लाभ घ्यावा. तर अशाच सुरामध्ये बोला, माझ्या मागून बोला, अनम्यूट करून बोला, अजिबात लाजू नका. शिव्या देताना लाजतो का? नाही ना, मग ओवी गाताना अजिबात लाजायचं नाही. छान मागून बोला. कृपा कटाक्षाची या किरणे, बोला. मोह समुद्राचे आटणे, घडे जे त्या श्रीकृष्णे, वंदूतया ते. व्हेरी गुड. आणि नेक्स्ट टाइम पासून ही ओवी लिहून घ्यायची आहे. ओके. सो आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपण गेल्या सेशनमध्ये सुंदर असा शब्द पाहिला होता, अनुसंधान. त्याच्यानंतर आता आपला फ्लो पुढे चालू आहे, आणि आजचा आपला श्लोक क्रमांक आहे, किती क्रमांकाचा श्लोक आहे आज? कितव्या क्रमांकाच्या श्लोकापासून आज व्हॉट्सअपवरती श्लोक पोस्ट केलाय? किती क्रमांकाचा आहे? येस, पाहिला की नाही? हा, बोला, किती क्रमांकाचा श्लोक आहे आज? किती? 17. नक्की का 15 आहे का 16?
बरोबर आहे, बरोबर आहे. तर आज आपण 17व्या श्लोकापासून पुढे जाऊया आणि गेल्या वेळेस आपण 16वा श्लोक पाहिला आणि दुःखमय कसा संसार आहे हे आपण पाहिलं. तर त्याच्यावरती मी तुम्हाला म्हटलं होतं की दुःखमय संसार सगळ्यांना माहिती आहे, संसार दुःखमय आहे, हे काही कोणाला सांगायची गरज नाहीये. पण त्यासाठी जो समर्थांची जी चरणं आहेत, ही चरणं आहेत ती यापूर्वी कधीतरी ओघात बोलली गेली असतील, पण ती पूर्ण कधी बोलली गेली नव्हती, म्हणून ती चरणं मी पुन्हा एकदा आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहेत. सगळ्यांनी ती वाचून घ्या. संसार दुःखमय आहे, दुःखमय आहे, असं आहे, तसं आहे. पण त्या संसारामध्ये राहत असताना कुठली अशी जाणीव आहे, काय अशी जी क्रिया आहे ती करावी, म्हणजे संसारही सुखमय होईल आणि जे अल्टिमेट ट्रूथ आहे या जगातलं मिळवण्यासारखं, ज्याला आम्ही भगवंत म्हणतोय, कोणी आम्ही कृष्ण म्हणतोय, कोणी आम्ही निराकार म्हणतोय, त्याला कोणी आम्ही ओंकार म्हणतोय, त्याला कोणी आम्ही अल्लाह म्हणतोय, त्याला आम्ही पैगंबर म्हणतोय, जे कुठलं ते तत्व आहे त्या तत्वाची सुद्धा प्राप्ती होईल, सुखाची सुद्धा प्राप्ती होईल. पण संसार दुःखमय कसा आहे हे समर्थांच्या या चरणांपेक्षा जास्त कोणीही सुंदर रीतीने समजावून सांगू शकत नाही. आणि समर्थ दुःखमय आहे संसार आणि त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची याचा सुद्धा उपाय तिथल्या तिथेच देतात आपल्याला. पहिल्याच चरणामध्ये सावधान सावधान वाचे बोला राम नाम, आणि त्याच्यामध्ये नंतर संपूर्ण आयुष्याचा आढावा देतात समर्थ. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. बालपणामध्ये माणसाला काही कळतच नाही, 20 वर्षामध्ये तारुण्य येतं, 30 वर्षामध्ये काय होतं, 40 वर्षामध्ये काय होतं. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, तेव्हाच जडाला अभिमान. इतक्या सुंदर रीतीने त्यांनी ते समजावून सांगितलेलं आहे. ते एकदा सगळ्यांनी वाचा, वाचल्यानंतर ते मजा येईल. आता याच्यामध्ये तुम्हाला याचे अपभ्रंश अनेको मिळतील. इंटरनेटवर जर तुम्ही गेला, हे सर्च करण्याचा प्रयत्न केला तर अनेको प्रकारचे शब्द वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील. वाचे बोला रामनाम, किंवा जसं काय शतवारी पुरुष जाहला, तर मुख्य अभंगामध्ये सत्वारी पुरुष झाला, राजहंस उडोनी गेला, शब्द वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतील. पण कुठल्याही शब्दाच्या अर्थाने पण ते थोडंसं पाठ केलं तर तुम्हाला मजा येईल. सावधान सावधान वाचे बोला राम नाम, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, तेव्हाच जडला अभिमान. माझं पाठांतर थोडं वेगळं आहे. तेव्हाच जडला अभिमान, न कळे साधन, तिसाची होय भरती, दारा पुत्र लाभती, तेव्हाच पडली भ्रांती, न कळे स्वरूप स्थिती. 40 वर्षे होती, डोळा 40 आली, नेत्रासी भुली पडी येली, देवही न दिसे जवळी, असं माझ्या पाठांतराचं आहे भाग. 50 वर्ष होती, श्याम केस शुभ्र होती, हलती दाताच्या पंगती, त्याला म्हातारा म्हणती. बघा बरं का कसं 50व्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यावरती नाही, आता 30मध्येच पदार्पण झाल्यावरती श्याम केस शुभ्र होती आणि हलती दातांच्या पंगती. लहान लहान मुलांना सुद्धा डेंटिस्टकडे न्यावं लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा प्रिपॉन्ड झालेल्या आहेत. हलती दातांच्या पंगती, त्याला म्हातारा म्हणती, साथीची गुत्ती नाठी, हातामध्ये घेऊन काठी, वसा वसा धावे पाठी, मागे धावती कारटी. म्हणजे 60 वर्ष झाल्यानंतर साथीची बुद्धी कशी होते, साथीची बुद्धी कशी होते, पालटून जाते. माणसाच्या काही लक्षात राहत नाहीत. आपण म्हणतो ना म्हातारा आहे, काहीतरी बारगळतंय, आपण म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका, म्हातारा येते, काहीही बडबडतंय. म्हणजे 60मध्ये बुद्धी कशी पालटायला लागते. हलती दाता, साथीची गुत्ती नाती, हातामध्ये घेऊन काठी, मग वसा वसा कुठे पळतो, लहान मुलांच्या मागे पळ, ह्याला काय म्हण, त्याला काय म्हण, ह्याला म्हणायचं तू असं करू नको, तुला माहितीये का आम्ही काय काय केलं, असे अनेको प्रकारची बुद्धी लढवायची, अकला लढवायच्या. खरं तर डोकं फिरलेलं नसतं, पण त्याचा आणि आपला कॉन्टेक्स्ट एकत्र बसत नसतो, त्याचे आणि आपले विचार एकत्र बसत नसतात. आपलेच आई वडील असतात, आपलेच नातेवाईक असतात, ते काही वेगळं बोलत नसतात, पण आपल्यासाठी ते असंबद्ध असतं. बाकी त्यात काहीही चुकीचं नसतं. 70ची होता गणना, उठता बैसवेना, बसता उठवेना, बापुडा होय दीनवान. 70ची होता गणना, 70 आली ना की बसताही येत नाही, आणि एकदा बसलं की उठायचे सुद्धा सोहळे होतात आणि उत्सव व्हायला लागतात. अशा प्रकारची 70 येते. बापुडा होय दीनवान. मी हल्ली जे काही माझ्यामध्ये मोटिवेशन, एक छोटीशी गोष्ट शेअर करायची ना, तर माझ्यामध्ये एक मोटिवेशन आलं. कसलं मोटिवेशन, असं बऱ्यापैकी विरक्ती, अरे काय हे असं, म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये, कशासाठी चांगल्या प्रकारचे कपडे घाला, कशासाठी हे करा, किंवा का बरं मी असं केस एकदम छान पद्धतीने सजवली पाहिजेत, किंवा मी का बरं असं छान पद्धतीने सगळ्यांशी बोललंच पाहिजे. गरजेचं नाही ना, माझं बोलणं काही गरजेचं आहे का,
किंवा ह्या ठिकाणी मला फिरायला जायचं, मला नेहमी वाटायचं कशासाठी करायचंय तीर्थाटन. खरंच मला वाटायचं, शपथ मनापासून वाटायचं. कारण घरामध्ये बसले ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचले की मला परमानंदच मिळून जातो. मला ना कोणाची गरज वाटत, ना मला कोणी असावं असं वाटत, ना कोणी जावं असं वाटत. मी आणि माझं जग म्हणजे मला एकदम सुखावं वाटायला लागतं. पण हल्ली हल्ली घटना अशा घडायला लागल्या ना की माझं लक्ष काय माहिती का असं बुद्धीमध्ये पालट आलं. पण मला असं नेहमी वाटतं बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एक केशराजे सकळ सिद्धी. आपल्याला जी बुद्धी येत असते ना, क्लिक होतं, एखादी गोष्ट आठवते, तर ती आपल्याला नसते आठवत. ती आपल्या प्रारब्धानुसार भगवंत आपल्याला त्याची आतून आठवण करून देत असतो. तो चेतनेचा प्रवास असतो, तो एक आत्म्याचा प्रवास असतो. तो तशा पद्धतीने घडण्यासाठी, ती घटना आपल्याबरोबर घडण्यासाठी आपल्याला आतून सबकॉन्शियस माइंडकडून सिग्नल मिळतात. तर तशा पद्धतीचं झालं. मी काही म्हातारी माणसाशी ऑब्झर्व करायला लागली अँड देन आय रिअलाइज की जेव्हा म्हातारा माणूस होतंय, किंवा माझ्या घरामध्ये माझी आई आहे, माझ्या सासूबाई आहेत, त्यांना बघून मला असं वाटायला लागलं की त्यांचा दिवस काय आहे, त्यांचं शेड्यूल काय आहे. सकाळी उठायचं, देवपूजा वगैरे जे काही त्यांचं माळ वगैरे जपणं ते उरकायचं, मग बाळांच्या मागे लागायचं, त्यांना खाऊ घालायचं, अशा पद्धतीने आयुष्य. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही आहे कुठे जायचं. मग कुठे जायचं स्वातंत्र्य नाही, तुम्ही ऑब्झर्व करा, कुठे जायचं स्वातंत्र्य नाही आहे, कसं राहायचं स्वातंत्र्य नाही आहे. किंवा आता ते विचारही नाही करू शकत की मी असा बदल करेन, मी तसा बदल करेन, मी जरा अमेरिकेला जाऊन येईन, मला जरा उदास वाटतंय, थोडंसं पंढरपूरला जाऊन येईन, मी असं करेन. त्यांचं एक परतंत्र आयुष्य आहे. का? कारण त्यांनी तारुण्य त्यांचं तशा पद्धतीने व्यतीत केलेलं आहे. देन आय स्टार्टेड रिअलायझिंग, जसं आत्ताच्या अनेक माझ्या वयाच्या लोकांना फील होतं की माझं म्हातारपण असं परतंत्र्यात नकोय. आहे की नाही मला माहित नाही म्हातारपण, पण जरी असलं तरी असं पारतंत्र्यात नकोय. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने शरीर झिजायला लागलं ना, ज्या पद्धतीने शरीर, खरंच गुडघ्यांना हात लावल्याशिवाय उठता येत नाही. कुठेतरी हात धरल्याशिवाय आपल्याला, किंवा असं एखादी फास्ट मुवमेंट केली की पटकन भोवळ येऊन जाते. अशा पद्धतीने त्यांच्या ज्या काही हालचाली आहेत ना, ते बघून असं भीती वाटायला लागली. मी बाकीच्यांना सुद्धा ऑब्झर्व करायला लागली की जर आपण या वयात आलो तर ज्या गोष्टी करायच्या त्या आपण कधीच करू शकत नाही. सिंपलशी गोष्ट आहे, सिंपलशी गोष्ट आहे स्वातीताई, सिंपलशी गोष्ट आहे प्राजक्ताताई, मनीषाताई, सिंपलशी गोष्ट आहे. आपण काहीच करू शकत नाही. एकदा का शरीर थकलं तर आपण या शरीराचा काहीच उपयोग करून घेऊ शकत नाही ना. आपण तीर्थाटनाला जाऊ शकत. मी तुम्हाला म्हणत नाही नामस्मरण वगैरे, नामस्मरण म्हणत नाही मी तुम्हाला, किंवा योग साधा म्हणत नाही. रोजचं जे साधं आयुष्य जगायचं असतं ना, जी गंमत घेऊन जगायचं असतं, जी मजा घेऊन जगायचं असतं. मी भाजी आणायला जाताना सुद्धा ज्या आनंदात मी गेलं पाहिजे, बाबा देवा तू यू हॅव ब्लेस्ड मी, तू मला कृपा केली, माझ्या 2 पायांनी चालत मी भाजी आणायला जाणार आहे. अनेको लोकांसाठी तेही पॉसिबल नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे ज्या साध्या साध्या क्रिया आपण रोजच्या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर रीतीने करतो ना, त्या पण आपण आपले थोबडे पाडून करत असतो ना, त्या सुद्धा क्रिया करताना मला मजा येते. कारण आपण त्या अनेक भाग्यवान लोकांपैकी आहोत ज्या क्रिया आपण करू शकतो त्या क्रिया. आणि अनेको गोष्टी आहेत, अनेको गोष्टींचा भोग घेणं, उपभोग घेणं सुद्धा. देवाने हे शरीर उपभोग घेण्यासाठी दिलंय. आणि त्याचबरोबर देवाने आपल्याला हे अध्यात्म जोडून दिलंय. तो उपभोग घेत असताना, त्या गोष्टींचा सगळा भोग घेत असताना, शरीर सुंदर असताना तुझं तू उपभोग घे आणि अध्यात्माच्या साह्याने त्या सगळ्या गोष्टी चॅनलाइज कर. छोटंसं उदाहरण चॅनलायझेशनचं तुम्हाला देऊन पुढे जाईन. आधी बोलत असताना स्वतःचा ओघ जर मी लक्षात घेतला तर आधी कीर्तनांमध्ये बोलत असतानाचा ओघ वेगळा होता. शक्ती कमी झाली का, माझी बोलण्यातली एनर्जी कमी झाली का? नाही. पण आत्ता मला कळायला लागले की ती जी एनर्जीची भावना आहे ती चॅनलाइज कशा पद्धतीने करायची. सिमिलर वेने आपल्या आयुष्यामधली ही जी आपली एनर्जी आहे, आपलं शरीर आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये एनर्जी असली पाहिजे, ते निरोगी असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला योग्य रीतीने भोग घेता आला पाहिजे. मी त्या दिवशीच माझ्या मैत्रिणीला सांगत होती की आपण आई म्हणून सुद्धा भोग घेत नाही. आपण आपल्या लेकरांचा किती भोग घेतो सांगा ना. आपण किती वेळ त्याच्या जवळ बसतो आणि की हे माझं बाळ आहे आणि मी त्याची आई आहे, मी त्याची आई आहे. म्हणजे मी अहंकार म्हणून नाही म्हणत आहे, पण हे बाळ आहे, त्याला मी जन्म दिलाय, त्याला माझ्या शरीराची ऊब, मला त्याच्या शरीराची ऊब असं घेऊन मी किती वेळ 2-3 क्षण तरी दिवसातली घालवते का की हे माझं लेकरू आहे म्हणून. जेवढं एखादी बकरी तिच्या लेकराला चाटून चाटून घालवते तेवढं तरी माणूस प्राणी घालवतो का हो? आपण आपल्या आयुष्यातल्या ना साध्या साध्या नात्यांची सुद्धा मजा घेत नाही. मुलगी असण्याची मजा घेत नाही, सून असण्याची मजा घेत नाही, पत्नी असण्याची मजा घेत नाही. आपण या प्रत्येक नात्याची पूर्णपणे मजा घेतली पाहिजे. आणि मग मला सांगू द्या
की निवृत्तीकडे जाणं कधी शक्य आहे, ज्या वेळेस प्रवृत्ती पूर्ण भरते त्याच्यानंतर निवृत्तीचा प्रवास सुरू होतो. मग इथे त्या मुलाची गोष्ट खरी ठरते. तो मुलगा जो आंब्याच्या झाडाखाली बसलेला, त्याला एक माणूस म्हणतो, का रे बाबा का बसलायस, तरुण आहेस, उठ जा कामाला लाग. तो म्हणतो, काय करू मी काम. तो म्हणतो, काय नाही, ज्या आंब्याच्या झाडाखाली बसलायस त्याच झाडाचे आंबे जे खाली पडलेत पिकतील, उचल, पिकव त्यांना आणि विकायला जा. तो म्हणला, मग. अरे विकायला जा, ते विकायला गेल्यानंतर तुला त्याच्यातून पैसे मिळतील. अरे कशासाठी पाहिजेत पैसे. अरे मग त्या ह्याच्यातून तू अजून कलम घे, जागा घे आणि तू अजून आंब्याची झाडं लाव. मग त्याच्यातून तू अजून आंब्यांचं उत्पन्न काढ, ते अजून विकायला जा. मग त्याच्यातून अरे अजून पैसे कमवशील, मग त्याच्यातून मोठा व्यापारी होशील. मग त्याच्यानंतर काय, व्यापारी झाल्यानंतर तुझं सगळं घर बीर सगळं श्रीमंत होईल, लोक सगळी खुश होतील. मग त्याच्यानंतर काय, लोक खुश झाल्यानंतर मग तू आरामात बसू शकशील. मग तो म्हणतो, आत्ता पण मी बसलोयच ना. ही कथा ऐकताना फार सिंपल वाटते, लक्षात घ्या विषय. आत्ता जो बसलोय, आत्ता बसल्यानंतरची पण जी त्याची अवस्था आहे ती निवृत्तीसारखी दिसते, पण ती निवृत्तीची अवस्था नाहीये. एवढी मेहनत केल्यानंतर ज्या त्याच्या अंगातल्या वृत्ती, मनातल्या वृत्ती, त्याच्या वासना, त्याच्या कामना, त्याचा मोह, लोभ, जो काही युटिलाइज होईल आणि त्या प्रत्येक वृत्तीतून त्याची जी मुक्तता होईल ना, त्याच्यानंतरची शांती आहे, त्याला निवृत्ती म्हणता येईल. म्हणून प्रत्येक वेळेस शांत बसणं म्हणजे निवृत्ती नाहीये. दिसतं निवृत्तीसारखं, पण ते नसतं निवृत्ती. म्हणून निवृत्तीचा प्रवास हा प्रवृत्तीच्या भोगानंतरच सुरू होतो. म्हणून जर आपण कुठल्याही रोलमध्ये असू तर तो प्रत्येक रोल आपण पूर्णपणे निभावून त्याची पूर्णपणे मजाही घेतली पाहिजे आणि त्याच्यातलं वास्तवही जाणून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस मी माझ्या लेकराला घेऊन जवळ घेईन, कुरवाळीन, त्यावेळेस मला त्याचा आनंद असला पाहिजे की सृष्टीने हा मला अधिकार दिला की माझ्याच सारखा एक जीव मी जन्माला घातला. माझ्या शरीराची ती कपॅसिटी आहे, पण पुढच्या क्षणी मला या सत्यतेची जाणीव असली पाहिजे. पण हे माझा लेकरू मी म्हणते, पण तो माझा शब्द मी काढून ठेवला पाहिजे बाजूला. जर त्याला शाळेत घालवलं तर माझ्यामध्ये तो मोह ममता नसली पाहिजे. पुढे जाऊन तो कॉलेजला गेला, बाहेर गावी गेला तर तो मोह ममता नसली पाहिजे. या गोष्टीची जाणीव मला असली पाहिजे. हे माझं म्हणत असताना जी प्रवृत्ती निर्माण होते आणि त्याच्यानंतर अध्यात्माच्या आतून जो सिग्नल येऊन त्याच्यावरती मात होऊन जी निवृत्ती निर्माण होते ना, ती निवृत्ती अत्यंत महत्वाची आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर असा प्रवृत्ती निवृत्ती असा प्रवास करत असताना मला असं जाणवलं की ही म्हातारी माणसं जी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत, एक दिवस आपणही तसे बनणार आहोत. बट बिफोर बिईंग दॅट, बघा त्यांना कोणी ऐकतही नाही. छोटीशी गोष्ट कधीतरी ट्राय करून बघा, त्यांचं कोणी ऐकतही नाही. म्हणजे असं पर्सनली घेऊ नका की मी ऐकत नाही किंवा तुम्ही ऐकत नाही तुमच्या सासूबाईचा, असा त्याचा अर्थ नाहीये. पण तुमच्या मतांना कुठपर्यंत किंमत आहे, तुमच्या मतांना कुठपर्यंत किंमत आहे, तिथपर्यंत जोपर्यंत मतांना किंमत आहे तोपर्यंत बोला. आणि मी तर म्हणेन जोपर्यंत किंमत आहे तोपर्यंत अशा प्रकारे अस्तित्व निर्माण करा की नंतर तुमच्या फक्त बोटाच्या हालचालीवरून जग चालेल. जसं आदरणीय रतनजी टाटा यांचं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत माणूस काम करत होता, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या शब्दाला किंमत होती. अनेक अशी लोक आपण पाहिली असतील जी वयोवृद्ध आहेत पण त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आपण आपलं अस्तित्व तशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. अध्यात्म अजिबात सांगत नाही की तुम्ही ओंगळवानं राहा, तुम्ही घाणेरडं राहा, तुम्ही एकांतात राहताय म्हणजे एक्कलकोंडे राहा. एकांत वेगळा आणि एक्कलकोंडेपणा वेगळा. आणि अगेन देअर इज अ कन्फ्युजन. लोकांना तिकडे सुद्धा कन्फ्युजन होतं. एकांत वेगळा असतो आणि एक्कलकोंडेपणा वेगळा असतो. तसंच विरक्ती वेगळी असते आणि माणूसघाणीपणा वेगळा असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये फरक आहे. तर आपली मुवमेंट, आपण आध्यात्मिक आहोत म्हणून माणूसघाणी तर होत नाही ना, आपल्यामध्ये कडवटपणा तर येत नाही ना, आपल्यात निवृत्ती असली पाहिजे पण गोडवाही असला पाहिजे. या प्रत्येक म्हाताऱ्या व्यक्तीला ऑब्झर्व करा. 70ची होता गणना, उठता बैसवेना, बसता उठवेना, बापुडा होय धीनवाना. 4-20 मिळून 80, 20-20-20. ओके, 20-20-20 असे 4-20 मिळून 80. बापुडा होय विदेशी, जळावी न मासोळी जैशी, तैसा होय कासाविशी. किती कासावीस असतो माणूस, बघा ना. म्हातारी माणसं किती कासावीस असतात. एक मोठ्या त्या काळाच्या पटलावरती अनेको आठवणी त्या पटलावरती अशा दिसत असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सवय असते भविष्याचा विचार करायची. पण 80 वर्षाच्या माणूस कुठल्या भविष्याचा विचार करणार आहे सांगा ना मला. कुठल्या भविष्याचा विचार करणार आहे? सहज नाही आहे ते, साहजिक नाही आहे ती गोष्ट डिफिकल्ट आहे.
मग त्याच्यासमोर जी भोवळ असते, त्याच्यासमोर जो अंधकार असतो, तो अंधकार आत्ता फील करून बघा. 4:20 मिळून 80 बापुडा होय विदेशी, जळावी न मासोळी जैशी, तैसा होय कासाविषयी. जी मच्छी तुम्ही मसाला लावून फ्राईंग पॅनवर ठेवता ना, ती मच्छी किती तडपडली असेल पाण्यातून बाहेर काढली तेव्हा, ते इमॅजिन करा. जळावी न मासोळी जैशी, तैसा होय कासाविषयी. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे, म्हणत असे माझे माझे माझे, तरी जड झाले ओझे. ओझं जड होऊन जातं. 90 आपण येतो, ओझं जड होऊन जातो, तरीही मीपणा जात नाही. सून आली म्हणून काय झालं, क्वालिफाईड असली म्हणून काय झालं, माझ्या किचनचा हक्क मी तिला देणारच नाही मुळात. माझ्यासारखी फोडणी तिला घालताच येत नाही मुळात. माझ्या लेकाला माझ्याच हातचं कसं लागतं मुळात. हे सगळं मुळातलं ना आपल्याच मुळावरती उठतं. 90ला आपण आलो तरी आपल्याला आपले हक्क सोडता येत नाही. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे. अरे 90त कसलं सुख आहे? कारण का 90त सुख नाही? कारण आपल्याला एक सवय असते, घाणेरडी सवय. सगळ्यांना आहे, मला पण आहे, प्रत्येकाला आहे. ज्याला शरीर आहे त्याला ती सवय आहे. प्रत्येकाला सुख कुठलं वाटतं? जे या देहाने भोगता येतं ते सुख वाटतं. डोळ्यांनी सिरियल बघता येते, सुख वाटतं. कानाने गाणी ऐकता येतात, सुख वाटतं. या जिभेने पदार्थ भोगता येतात, सुख वाटतं. आपल्याला या शरीराने जे भोगता येतं तेच सुख वाटत असतं. आपल्याला शरीराच्या पलीकडच्या सुखाची सवयच नसते. नवे नवे आपल्याला त्याची जाणीवही नसते, त्याची ओळखही नसते. अध्यात्म इथे काम करतं. अध्यात्म देहपरत्वे असणारं सुख, त्याचा भोग घ्यायला आपल्याला शिकवतं. मग हे जे सुख आहे ना, 90त आल्यानंतर माणसं कसलं अध्यात्म, काय ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकणार आहात? कान काम करत नाहीये तर डोळे काम करत नाही, काय ज्ञानेश्वरी वाचणार आणि काय गीता सेशन तुम्ही ऐकणार? शक्यच नाहीये. मग जे सुख कुठलं भोगायची सवय आहे? शरीराने भोगायची सवय आहे. पण आता शरीर कामच करत नाहीये, हे डोळे काम करत नाही, काय आम्ही बघणार, काय जिभेने आम्ही स्वाद घेणार? काल परवाचीच घटना आहे. आमच्या ज्या व्यक्तीने पंढरपूरच्या मंदिराचं काम केलं ना, म्हणजे लेणी वगैरे ते खाली मूर्ती वगैरे उत्खननात मिळाल्या, ज्या व्यक्तीने त्याचं काम केलं त्या व्यक्तीची भेट माझ्या यजमानांबरोबर झालेली, त्यांचे ते जवळचे मित्र. त्यांनी सांगितलं त्यांच्या आईची घटना, आयुष्यातली घटना. आईचं वय भरपूर झालेलं आणि शेवटचे 6 महिने त्या बेड रिडन होत्या आणि त्यांच्यासाठी हॉस्पिटलची छान रूम ठेवली होती. ठीक आहे, सगळं शरीर आहे ना, ते शरीर पूर्ण निकामी झालेलं आहे, पण प्राण आहे, आता श्वास चालू आहे, प्राण आहे, प्राणाचा भाता चालू आहे. तर ती लय आपण तोडू शकत नाही. मग त्याचं नाव हत्या होईल, म्हणून त्यांना जिवंत ठेवलं होतं. पण आहार कुठून जायचा? सगळा नलिकेतून, म्हणजे खालच्या खाली. आहार इथून नलिकेतून आत जायचा आणि त्याच्याद्वारे हे शरीर चालू होतं. मग जिभेचं काय? जिभेचं काय? आहार इथून खाली जायचा, जिभेचं काय? अजून मेंदू आहे, म्हणजे अजूनही आठवणी आहेत. कुठला पदार्थ कसा लागतो त्याच्या आठवणी आहेत. आणि अजूनही ती इच्छा उत्पन्न होते की त्याचा भोग मी घ्यावा. इच्छा उत्पन्न होते, म्हणजे ही काही मी शोकांतिका नाही सांगत आहे तुम्हाला की रे 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 इच्छा उत्पन्न झाली ग कसं ग, अशा अर्थाने नाही सांगत आहे. प्रत्येकाची कथा ती आहे. थोडं वेगळं उदाहरण घेऊ का? आम्हाला ताप आल्यावर काय होतं? खूप ताप असतो आपल्याला, भरपूर ताप आलेला आहे, जिभेला कोरडी, जिभेला कडवट चव आले, पण मला मात्र पाणीपुरीची आठवण येते. कोरोनामध्ये कसं झालेलं लोकांचं, जिभेला चवच नव्हती, पण पदार्थांची आठवण, त्याच्या चवीची आठवण मात्र मेंदवात होती ना. अगदी त्याप्रमाणे त्या आजींचं सुद्धा झालेलं. शरीर चालू आहे, भाता चालू आहे श्वासांचा, पण अन्न कुठून दिलं जातंय? या नलिकेतून खाली सोडलं जातंय. पण जिभेला मात्र ते चव घेण्याची आस राहिलेली आहे. त्या आजी मुलाला असा, त्यांना लाडू आवडायचा बुंदीचा, म्हणून त्याला असा हात करून दाखवायच्या, फक्त असा हात करून दाखवायच्या. व्हॉट इट मीन्स, मला लाडू खायची इच्छा आहे, पण काही खाऊ शकत नाही, कारण इथून नलिका टाकली, इथून एकही कण जरी गेला तरी इन्फेक्शन होऊ शकतं. बघा बरं का, ही अवस्था आली. मग कुठपर्यंत खाऊन घ्यायचं? जोपर्यंत हाताने उचलून मी खाऊ शकते तोपर्यंत गपचूप खाऊन घ्यायचं, नाटकं करायची नाहीत जास्त. आणि अक्षरशः त्या व्यक्तीने डोळ्यात पाणी आणून हे सांगितलं, ज्या वेळेस माझ्या आईचा 13वा वगैरे सगळ्या विधी मी करत होतो, त्यावेळेस आम्ही आवडीने लाडू बनवले, अट्टहासाने बनवले. आणि ज्या वेळेस तो आम्ही लाडू असा त्यांच्या कन्येने उचलून असा ठेवला, तर तो ठेवण्याच्या आधीच जणू ठेवला आणि कावळा येऊन तो लाडू उचलून घेऊन गेला. आता ह्याच्यामध्ये मला अंधश्रद्धा आणायची नाही, मला जास्त एक्सप्लेन पण करायचं नाही, फक्त मला एकच सांगायचंय तुम्हाला की
प्रवृत्ती निवृत्ती लक्षात ठेवा. वासना जिंकून पुढे गेलं पाहिजे, त्यासाठी ती वासना भोगली पाहिजे, मग पुढे गेलं पाहिजे. त्यात अडकून नाही पडायचंय, पण ते पूर्ण करून पुढे चला. पूर्ण करून पुढे गेल्यानंतर असं नाही राहिलं पाहिजे की अरे थोडंसं खायचं बाकी राहिलं, थोडंसं प्यायचं बाकी राहिलं, थोडंसं लिहायचं बाकी राहिलं, थोडंसं हिंडायचं बाकी राहिलं, 4 मैत्रिणी करायच्या. वाटतं ना मैत्रिणी करायच्या, करा. एकदा त्यांचा गोंधळ तुम्हाला कळू द्या, मग आपोआप निवृत्ती येते त्याच्यातून. मग ही म्हणते भिशीचे 10 रुपये राहिले, ती 20 राहिले म्हणतील, गेल्या वेळेचे पाणीपुरीचे मी दिले म्हणते. मग तुम्ही काय करणार? मग त्यातून मुक्त व्हायची ना, अशी आतून इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. ते करा. जे जे गोंधळ करावेसे वाटतात ना, करा. मग त्याच्यातून मुक्त व्हा. असा हा दुःखालय आहे, असं हे संसाराचं दुःखालय आहे. नवावरी दिले पूज्य सुख राहिले, दुजे म्हणत असे माझे माझे माझे. मग काय जड झाले ओझे, ओझं जड झालं. माणसं म्हणतात मोक्ष मोक्ष मोक्ष. लिटरली whenever I go and whenever they understand ना, I do some things like session like Gita and all, they ask me what is salvation. काय असतं मोक्ष? मोक्ष म्हणजे काय असतं? मोक्ष म्हणजे काय असतं? आपल्याच विचारातून आधी मुक्त व्हा, ह्यालाच मोक्ष म्हणतात. आत्मा नंतर मुक्त होईल, आधी तुम्ही तुमच्या विचारातून मुक्त व्हा. बाई ग, मी अशीच जोडवी घातली पाहिजे ग, आमच्या घराण्याची रीत ग, आणि माझी अशी साडीच असली पाहिजे ग, माझी रीतच ग आणि भातच ग. अजिबातच नाही. रीत पण नसते आणि भात पण नसते. ते माणसानेच बनवले, माणसांसाठीच बनवले. त्याच्यामध्ये अडकून पडू नका. हा कदाचित माझा विचार क्रांतिकारी वाटू शकतो, पण मीट मी इन पर्सन. कधीतरी तुम्ही मला पर्सनली भेटा, मी अशीच आहे. मी नाही अडकत, कुठल्याच बंधनात नाही अडकत. मी कपडे कसे घालून तुम्ही का ठरवायचे? इनफॅक्ट मी का ठरवू? मला गरम होते मी कॉटन घालेन, मला गरम होते मी टी शर्ट घालेन, जीन्स घालेन. तुझं काय जातंय? त्याच्यामध्ये अडकून पडणार का? तुम्ही कीर्तनकार आहात मग तुम्ही असेच कपडे घातले पाहिजे. अरे बंधन, तुला कधी मोक्ष मिळणार? तुला तुझ्या विचारातून मोक्ष मिळत नाही, तुझ्या समजुतींमधून, गैरसमजांमधून, चुकीच्या मानलेल्या मान्यतांमधून तुला मोक्ष नाही मिळत. तुला या संसारातून तुझ्या आत्म्याला मोक्ष कधी मिळणार? लक्षात घ्या. जर तुम्ही कुठली मान्यता मानत असाल, माझा हा शब्द कुठल्या तरी पानावरती लिहा, दगडावरती कोरा, काळजावरती कोरा. तुम्ही कुठलीही मान्यता मानत असाल, कुठलीही मान्यता, ही पण मान्यता आहे की लादी अशीच पुसली गेली पाहिजे, फोडणी अशीच घातली गेली पाहिजे, इथपासून ते मी बाबा अशाच साड्या घालते आणि मी बाबा अशीच राहते आणि ही माझी टिकली अशीच असते, कधी घामाने जाते बाबा, काही प्रॉब्लेम नाहीये, मी माझ्या संस्कृतीचा आदरच करते, माझा नवरा मी इथेच ठेवते, हरकतच नाहीये त्याला. पण कधी राहिली तर डोक्याला टेन्शन, बर्डन घेऊ नका ना. असंच करते, ज्या या सगळ्या चच्या भाषा असतात ना, ह्या सगळ्या मोक्षाला अडथळा देणारा आहेत. मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. मी शाप नाही देते, मी तुम्हाला लिहून देते, स्टॅम्प पेपरवर लिहून खाली सही करून देईन. मोक्ष मिळणार नाही. जोपर्यंत मान्यतांपासून मुक्तता नाही तोपर्यंत मोक्ष नाही. आपल्या संतांनी कपड्यांचा सुद्धा त्याग केला आहे. कपडे घालणं ही सुद्धा समाजाची प्रवृत्ती आहे. कुठला प्राणी कपडे घालतो का? कुत्रा कपडे घालतो कधी? मांजर कपडे घालते कधी? या कपडे घालण्याच्या समजुतीपासून पण मोक्ष आपल्या संतांनी ते करून दाखवले. आपण संतांना समजतच नाही, सोयीनुसार घेतो. हा संत सोयीनुसार. रामदास, आम्ही ब्राह्मण, रामदास आमचे, तुम्ही वारकरी, ज्ञानेश्वर तुमचे, तुकाराम तुमचे. एवढे आपण मूर्ख लेखाचे असतो, एवढे मूर्ख आपण असतो. समजुतींमधून मुक्त व्हा. आपण कोणी नाही आहोत त्यांना कॅटेगराईज करणारे. आपण समर्थ रामदासांवरून पण भांडणारे आपण कोणी नाही आहोत, माऊलींवरून पण भांडणारे कोणी नाही आहोत, आणि संत तुकाराम महाराजांवरून पण भांडणारे आपण कोणी नाही आहोत. आपली तेवढी लायकीच नाही त्यांना समजून घेण्या इतकी. आपली लायकी एवढीच आहे, भांडायचं फक्त. निळा दिसला भांडायचं, हिरवा दिसला भांडायचं, भगवा दिसला भांडायचं, तुकारामांवरून भांडायचं आणि याच्या वैकुंठ गमनावरून भांडायचं. एवढेच धंदे करा तुम्ही. 4 अभंग नीट वाचून धड कीर्तन करण्याची लायकी नका दाखवू तुम्ही. नुसते भांडतच राहा. ह्या समजुतींपासून जोपर्यंत मुक्तता नाही तोपर्यंत मोक्ष नाही. दुसरा नियम, जर तुम्ही कोणाचा द्वेष मनात ठेवला तुमची मुक्तता नाही. तुम्ही त्याच माणसाच्या पुढच्या जन्मी तो माणूस आई आणि तुम्ही मुलगा बनून याल, तो नवरा आणि तुम्ही बायको बनून याल, पण तुम्ही एकत्र येणार, मोक्ष नाही. मोक्षासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहे. मुक्तता, आपल्याच विचारातून मुक्तता. हे खुदा कर दे मुझे खुद से जुदा. हे देवा मला माझ्यापासून, हिंदी गाणी कधीतरी छान ऐका, त्याच्यातून पण गंमत आहे. मला तू मोकळं कर. कोणापासून? जगापासून नाही, बंधनापासून, बाहेरच्या नाही, मला माझ्याच बंधनांपासून मोकळं कर. शतवारी पुरुष झाला, शेवटी होणारच आहे. शतवारी पुरुष झाला, राजहंस उडून गेला. हु इज राजहंस?
राजहंस म्हणजे आपल्यातलं चिरत काळ असणारं तत्व, परमात्मा, आत्मा म्हणजे राजहंस. तो खरा राजहंस आहे. का बरं त्याला राजहंस म्हटलेलं आहे? कारण त्याच्यामध्ये ती कपॅसिटी आहे. कसली कपॅसिटी? संसार संसार, सत्य सत्य, या दोन्ही गोष्टी ओळखण्याची कपॅसिटी. जसं राजहंसाला पाणी पाणी आणि दूध दूध, तत्व तत्व आणि जे असार आहे ते बाजूला काढण्याची जशी ताकद राजहंसाची आहे, तशी त्या आत्म्याची ताकद आहे. आपण कधी ओळखत नाही. आपण ती ताकद कधी ओळखत नाही, म्हणून आपण अडकतो. राजहंस उडून गेला, जन म्हणती उचला उचला. ज्या लोकांना आपण म्हणायचो ना की हा माझा आहे नवरा, केवढं प्रेम बाई ग, गजऱ्याशिवाय रोज घरात माणूस पाऊल टाकत नाही, एवढं प्रेम माझं माझ्या नवऱ्यावरती आणि त्याचं माझ्यावरती. तोच माणूस नंतर म्हणतो उचला नाही तर ते सडेल. आता इतकी जीवनाची शोकांतिक आहे. मी सगळ्यात क्लोजेस्ट रिलेशन घेतलं बरं का. नवऱ्याचा कोणाच्या द्वेष नाही करायचे, स्वतःच्याही नाही दुसऱ्यांच्याही नाही, पण सगळ्यात क्लोजेस्ट रिलेशन. ज्या मुलांसाठी आपण आयुष्यभर झटतो ना, ती मुलं फोन करून म्हणतात मला यायला वेळ नाहीये, 3 दिवसात तुम्हीच उरका, फक्त पैसे मी पाठवतो, मी अमेरिकेत आहे, कधी माझं तिकीट निघायचं आणि त्यासाठी कशाला मी 2-3 लाखांनी खर्च करू, हे म्हणतात. कोण? ज्यांचं अस्तित्व आपल्यामुळे सुरू झाले. राजहंस उडून गेला, जण म्हणती उचला उचला. का? प्राणी भूमीवार झाला. आता भूमीवार झाला, आता तुझा काही उपयोग नाहीये या जगाला. तू ऍक्च्युली आपण भूमीवार कधी होतो माहितीये? ज्या वेळेस आपण ना रिटायरमेंट घेतो ना आणि घरात बसतो, आपल्याला वाटत असतं की दिस इज माय रिटायरमेंट. आता मी काय करणार बाबा, मस्तपैकी ज्ञानेश्वरी खोलणार, सुनेला म्हणणार 1 कप चहा, आणि चहा आणि ताई म्हणलेला नियम पाळायचा नाही. मी मस्त की आराम खुर्चीवर पायावर पाय टाकून, मांडी घालून खुर्चीवर ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचणार, चहा पीत पीत, हरकत नाही. पण त्या क्षणापासून आपण भूमीवार झालेलो असतो, कारण आपला उपयोग लोकांना नसतो. साधीशी गोष्ट आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला निवृत्त होण्याची वाट बघू नका, नोकरीतून निवृत्त होण्याची वाट बघू नका. ज्या वेळेस आपली नोकरी चालू आहे ना, त्याच वेळेस ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. शरीराने असंग होऊ की नाही माहीत नाही, शरीराने असंग होऊ की नाही माहीत नाही, पण मनाने मात्र आपण संसारापासून असंग व्हायला सुरुवात करूया, मनाने असंग होऊया. म्हणून आपलं जे वारकरी संप्रदाय इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर धाटणीचा आहे ना, तो म्हणत नाहीये तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली विवाहित नाहीयेत, रामदास स्वामी समर्थ रामदास विवाहित नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा तुम्हाला कधी असा ऍडवाइस दिलेला नाही की तुम्ही विवाह करू नका. दे ऑलवेज सेज प्रपंच करावा नेटका, प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. प्रपंच करा, नेटका करा, आधी प्रपंच करावा नेटका. करा तुम्ही नेटका प्रपंच करा. का करा? कारण प्रवृत्तींना जो घालणं असतं ते सहज शक्य नाही, पण त्या भोगून त्यातून निवृत्त होणं मात्र सहज शक्य आहे. कधी? जर भगवंताची कास, भगवंताची आस. कास म्हणजे काय? जे वासरू त्याच्या आईजवळ जाऊन दूध पितं ना, त्याला कास म्हणतात. बरं का? बघा बरं का, साधा शब्द आहे, आपण सहज वापरतो. कास, कास धरली, कास धरली. कास धरली म्हणजे काय धरलं? कास धरलं म्हणजे काय धरलं? जसं ते वासरू पळत पळत जाऊन त्याच्या आईचं दूध पितं, ते कास धरणं त्याला म्हणतात. तसं आपण भगवंताची कास धरायची म्हणजे काय? या देहासाठी लागणारी शक्ती आपण अन्नातून मिळवतो, त्याचप्रमाणे आत्म्यासाठी लागणारी शक्ती, जी मुख्य जीविका आहे, जे खातो त्याला उपजीविका म्हणतात, आणि जी आत्म्याला शक्ती मिळते त्याला मुख्य जीविका असं म्हणतात. ती मुख्य जीविका भगवंताची कास धरायची म्हणजे काय? ती एनर्जी आपण भगवंतापासून घ्यायची. ती कशी मिळणार? रोज 5 ते 10 मिनिटं शांत बसून मिळणार, रोज 5 ते 10 मिनिटं शांत बसून मिळणार. असं करत करत भगवंताचं अनुसंधान, गेल्या वेळेस आपण अवघड शब्द बघितला होता, अगदी त्याप्रमाणे इथून पुढच्या विवेचनामध्ये, अक्षर ब्रह्मयोगाच्या 8व्या अध्यायाच्या पुढच्या विवेचनामध्ये कुठले कुठले शब्द येतात? अनेको शब्द येतात, ज्याचा आपण गैरसमज बराच आहे लोकांमध्ये, पण ते सगळे शब्द गीता फोडून सांगते बरं का, भगवद्गीता फोडून सांगते. मग ते कुठले कुठले शब्द असतील? जसं उत्तर मार्ग आहे, दक्षिण मार्ग आहे, ज्ञान मार्ग कर्म मार्ग बाजूला ठेवा, उत्तर मार्ग, दक्षिण मार्ग, अर्चिरा मार्ग, धूम्र मार्ग, मनुष्य देह टाकल्यानंतर कुठल्या कुठल्या मार्गांनी जातो, हे सगळे मार्ग आपल्याला गीता सांगतेय. मग याचा अर्थ आपल्याला अवघड वाटायला लागतो की दिस इज डिफिकल्ट, हे अवघड आहे. आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही एकदम घाबरलाच असाल, दक्षिण मार्ग, उत्तर मार्ग, मेल्यावरती जीवाची गती, धूम्र मार्ग, अर्चिरा मार्ग, हे सगळं काय जंगाळ आहे, हे अवघड आहे, अवघड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
गुरुजन जे आहेत, गुरुजन म्हणजे आपण विद्यार्थी आणि गुरुजन मंडळीमधले गुरुजन नाही बरं का. जी सगळी गुरुजनांची मांदियाळी आहे ना आपल्या संस्कृतीतल्या, आपल्या संप्रदायातल्या म्हणण्यापेक्षा जगातल्या म्हणेन मी, इंटरनॅशनली वर्ल्ड वाईड जेवढी गुरुजनांची मांदियाळी आहे ना, तेवढे सगळेजण सांगतात की या जगामध्ये गूढ असं काही नाहीये. बघा, गेल्या वेळेस आपण जो शब्द घेतला होता, कुठला शब्द घेतला होता? अनुसंधान हा शब्द. प्रत्येक वेळेस ऐकल्यानंतर अवघड वाटायचा, पण खोडल्यानंतर, असं फोडून बघितल्यानंतर छान वाटला. अगदी त्याप्रमाणे हे शब्द सुद्धा अवघड वाटतील, गूढ वाटतील. दक्षिण मार्ग म्हणजे दक्षिणायन, उत्तर मार्ग म्हणजे उत्तरायण असा वगैरे वाटेल, पण तसा त्याचा अर्थ होत नाही. हे आपण पुढे पुढे गेल्यावर कळेल. उत्तर मार्ग म्हणजेच ज्ञानमार्ग, उत्तर मार्ग म्हणजेच ज्ञानमार्ग म्हणजेच अर्चिरा मार्ग. या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो. दक्षिण मार्ग म्हणजेच कर्म मार्ग आणि म्हणजेच धूम्र मार्ग असा त्याचा अर्थ होतो. हे दोन प्रकारचे मार्ग असतात जे जीवाला गतीच्या रूपाने मिळतात आणि हे मार्गाने जीव पुढचा प्रवास करत असतो असा त्याचा अर्थ आहे. हे गूढ असं समजू नका. अध्यात्मामध्ये जर आपण गूढ समजत गेलो ना, गूढ एकच आहे अध्यात्मामध्ये. काय गूढ आहे अध्यात्मामध्ये? अध्यात्मामध्ये एकच गूढ आहे, दुसरं गूढच नाही आहे. कोणतं गूढ आहे? आत्मतत्व. तुम्ही देव म्हणत असाल, लोक भगवंत म्हणत असतील, पण अध्यात्मामध्ये एकच गूढ आहे, ते म्हणजे आत्मतत्व. दुसरं गूढ अध्यात्मामध्ये काहीच नाहीये. आणि आपण ही जी गूढ निर्माण केली ना, असं असतं का, तसं असतं का, ही विधी आहे का, ती विधी आहे का, मग दक्षिण मार्ग काय, उत्तर मार्ग काय, ज्ञान मार्ग आणि योग असं वगैरे, असं हवा करून बोलतो ना, डोळे बिळे वटारून वगैरे, हे सगळे गूढ मार्ग आले ना की आतलं जे गूढ आहे ना ते आपल्याला मिळवायला अवघड होतं. मग काय करायचं अशा वेळेत? योग्य व्यक्ती पकडून प्रत्येक शब्दाची चीरफाड करून घ्यायची, समजून घ्यायचं. बघा ना, साधीशी गोष्ट आहे. असं एक मोठा भोवरा आहे आणि त्याच्या आतमध्ये असं ते तत्व लपलेलं आहे. मग ते तत्व जर मला मिळवायचं तर मी काय केलं पाहिजे? हा जो बाजूचा भोवरा आहे त्याचे फुगे मी फोडले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? मग त्याप्रमाणे आत्मतत्व ही माझी कन्सेप्ट आहे जी मला मिळवायची आहे. आधी मला ती शब्दांच्या तत्वावरती, शब्दाच्या क्षेत्रामध्ये जाणून घ्यायचे, शाब्दिक पद्धतीने जाणून घ्यायचे. मग मला ती अर्थरूपाने माझ्या आतमध्ये ती प्रकट होणार आहे आणि त्याच्यानंतर मला त्याचा अनुभव येणार आहे. 3 पायऱ्या: शब्दरूपाने समजून घेणं बौद्धिक पातळीवरती, त्याच्यानंतर मी त्याला आतमधून त्याचा जो अर्थ आहे जो माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला पाहिजे, जो नीलमताईंनी बोंबलून सांगितला तरी नाही कळणार आहे, तो आतमध्ये प्रकट झाला पाहिजे. तो अर्थ तुमच्या शब्दामध्ये आतमध्ये प्रकट झाला पाहिजे. आणि 3री पायरी त्याचा अनुभव आला पाहिजे. या 3 मार्गाने, या 3 स्तरावरती ती गोष्ट होणार आहे. पण त्याच्या बाजूला जर गूढतेचे, घाबरल्याचे, भीतीचे, किंवा मग हे असंच का आहे, तसंच काय, शंकांचे, जिज्ञासेचे आणि नको त्या भावनांचे असे जर फुगे तयार झाले तर आपण आत्मतत्वापासून लांब जाणार. म्हणून गीता श्रेष्ठ आहे, कारण गीता या सगळ्यांना पटापट फोडून टाकते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिल्या अध्यायापासून जसा अर्जुनाच्या मनातला संशय दूर करते, तसे हे सगळे फुगे भगवंत फोडत चाललाय. त्याच्यामुळे हे जे मार्ग सांगितले, दक्षिण मार्ग, उत्तर मार्ग, अर्चिरा मार्ग, धूम्र मार्ग, ह्याच्यामध्ये घाबरू नका. दिस इज नथिंग बट व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, जे आपल्याला आता पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला क्लिअर होत जाणार आहे. गूढ एकच आहे, आत्मतत्व. आणि ते आत्मतत्व जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला देश, बघा शब्द सहज वापरतो आपण, देश, काल, परिस्थिती याच्या पलीकडे गेलं पाहिजे. देश, काल, परिस्थिती, वस्तू याच्या पलीकडे गेलं पाहिजे. नीट ऐका बरं का, मी श्लोकांबद्दल बोलते. तुम्हाला वाटत असेल ताई आधीचा विषय कन्सेप्ट कंटिन्यू करतायत, श्लोकावरती आले मी. मग अशी श्लोकामध्ये आपण एंट्री केलेली आहे. देश, काय म्हटलं मी? देश, काल, परिस्थिती आणि वस्तू याच्या पलीकडे गेलं पाहिजे. देश, काल, वस्तू आणि परिस्थिती याच्या आपण पलीकडे गेलं पाहिजे. कसं बरं? त्यातली एक कन्सेप्ट समजावून सांगणार आहे. का? कारण ती त्या श्लोकामध्ये आहे. काळाच्या पलीकडे गेलं पाहिजे. का काळाच्या पलीकडे गेलं पाहिजे? जर काही लोक अशी असतात, सगळ्यांनी नीट ऐकावर का, मी अवघड नाही बोलत आहे, थोडंसं वाटू शकतं, कारण कन्सेप्च्युअली आहे, श्लोकाला धरून आहे, म्हणून थोडंसं वाटू शकतं. काही लोक असे असतात ना, जे म्हणतात माझ्यासाठी माझं कर्म हे देव आहे आणि मी वेळ वाचवतो आणि
जो वेळ आहे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे, देव आहे माझ्यासाठी, माझी वेळ हाच माझ्यासाठी देव आहे. किंवा लोक म्हणतात मी खूप दुःखामध्ये होतो, खूप दुःखामध्ये होते, बट टाइम इज अ हिलर, टाइम हॅज अ पॉवर अँड दॅट हिल्ड मी इनसाइड. त्याने मला बरं केलं. आपण म्हणतो ना काळ हे उत्तर आहे प्रत्येक गोष्टीचं. बोलतो की नाही आपण, माझी अमकी अमकी व्यक्ती वारली, जवळची व्यक्ती गेली, पण त्याच्यानंतर मला काळाने सावरलं, मला वेळेने सावरलं. असे काळ प्रधान काही लोक असतात. किंवा मी म्हणेन काही लोकांच्या मनामध्ये काळाला खूप महत्व दिलेलं असतं. मग अशी जी लोक असतात ना, जी काळाचं पूजन करतात, त्या लोकांची गती काय असते? काळाचं पूजन करतात म्हणण्यापेक्षा काळाला मोठं मानतात, काळाच्या अखत्यारीत कामं करत असतात, काळ हेच महत्वाचं मानत असतात. अशा लोकांचा जन्म कुठे होतो? ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो, मी लिहून घेतलेलं आहे. 1000 युग म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र आणि 1000 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. कधी असतात हे? दिवस संपला की रात्र, रात्र संपली की दिवस. आपलं असतं की नाही 24 तास. मग आपली रात्र कधी होते? रात्री 2 वाजता, बरोबर आहे की नाही? आणि सकाळी कधी होते? सकाळी 10 वाजता. म्हणजे हे आपलं झालं. ब्रह्मदेवाचं कसं असतं? 1000 युग. रामदास दादा कोणीतरी हात वर करताय. दादा तुम्ही काही शंका विचारायला हात वर करताय की कशासाठी हात वर करताय? तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. येस, बोलू शकता तुम्ही. का चुकून होतंय? म्हणजे मला कन्सेप्ट क्लिअर होईना, चुकून होते की कसं होतंय? ठीक आहे दादा, बोलूया आपण नंतर मग हवं तर. तर ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे काय? 1000 युग म्हणजे एक दिवस. दिवस संपला की पुढची 1000 युग म्हणजे रात्र. आता गीतेने आपल्याला कन्सेप्ट दिलेली आहे की ज्या वेळेस ब्रह्मदेवाचा दिवस असतो त्यावेळेस सृष्टी जन्मलेली असते, जन्माला येते. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाची रात्र असते त्यावेळेस सृष्टी असते, पण अव्यक्त स्वरूपामध्ये असते. ज्याप्रमाणे एखादं बीज जमिनीच्या आतमध्ये आहे, जमिनीच्या आतमध्ये अजून वरती व्यक्त झालेलं नाहीये, पण ते आतमध्ये आहे. अगदी त्याप्रमाणे सगळी जीव मात्र, सर्व सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये, सुप्त स्वरूपामध्ये असते. कधी? ज्यावेळेस ब्रह्मदेवाची रात्र असते. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो त्यावेळेस ही सृष्टी पुन्हा जन्माला येते, पुन्हा ती सृष्टी बागडते. कशी बागडते? जशी लहान मुलं आपल्या घरात बागडतात तशी सृष्टी बागडायला लागते. आणि पुन्हा रात्र झाली की ती पुन्हा ब्रह्मदेवाची सृष्टी सुप्त स्वरूपात जाते. जसं काही बेडूक इतर वेळेस कधी दिसतो का आपल्याला? नाही ना. पण पाऊस आला की मात्र डराव आवाज यायला लागतो. इतर वेळेस तो कुठे असतो? सुप्त स्वरूपात असतो. अगदी त्याप्रमाणे ही सर्व सृष्टी सुप्त स्वरूपात असते ज्यावेळेस ब्रह्मदेवाची रात्र चालू असते. किती मोठी रात्र असते? 1000 युग इतकी मोठी ब्रह्मदेवाची रात्र असते. आणि पुन्हा सकाळ झाल्यावरती ब्रह्मदेवाचा पुन्हा ती सृष्टी जन्माला येते किंवा व्यक्त रूपामध्ये येते असं म्हणायला हरकत नाही. तर जी लोक काळाचं पूजन करतात, जी लोक काळाचं महत्व मानतात, जी लोक ज्या कन्सेप्टला जास्त महत्व देतात त्या व्यक्तीची गती तिथे होते. मग त्या व्यक्तीचा जन्म ब्रह्मदेवाच्या दिवसाबरोबर सुरू होतो आणि कर्म करून पुन्हा मरतो. जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो, असं करत 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 त्या ब्रह्मदेवाचा जो लयाचा दिवस असतो, सृष्टीच्या लयाचा दिवस असतो, तोही लय पावतो, पुन्हा सुप्तावस्थेत जातो, पुन्हा जन्माला आली की पुन्हा त्याचा प्रवास सुरू होतो. कोणाचा? जो काळाला मोठं मानतो त्याचा, जो काळाला मोठं मानतो त्याचा. मग भगवंत हेच आपल्याला म्हणतोय, तू काय कर? तू काळाला पण मानू नकोस, तू देशाला पण मानू नकोस, तू वस्तूला मानू नकोस, तू कशालाही मानू नकोस. जो मी आहे, जो या कुठल्याही गोष्टीत बसू शकत नाही. आपण अभिमानाने म्हणतो ना, कृष्ण आमचा हिंदूंचा नाही. कृष्ण कधीच एका देशाचा होऊ शकत नाही. कृष्ण सगळ्यांचा आहे. देशामध्ये तो बसत नाही, कुठल्याही काळामध्ये तो बसत नाही. तेव्हाही कृष्ण होता, आताही कृष्ण आहे. आणि काळाच्या ओघात एकच गोष्ट राहील, तो म्हणजे कृष्ण राहील. काळ निघून जाईल. गीतेला हे सांगायचं आहे. काळ जे परिमाण आहे ना, परिमाण. आता किती वाजलेत? 5:30 वाजलेत, मग 6 वाजले, मग 6:30 वाजले. ह्या काळाच्या परिमाणाच्या पलीकडेही कृष्ण आहे. दिस इज व्हेरी सायंटिफिक कन्सेप्ट. मी जास्त सायंटिफिक वेने जात नाही, नाहीतर मी तुम्हाला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस काढून दाखवलं असतं. ह्या प्रमाणामध्ये जो बसत नाही तो भगवान कृष्ण आहे. तो म्हणतोय तू ह्या कुठल्याच प्रमाणामध्ये येऊ नकोस. देश म्हणजे काय? ही जागा माझी आहे, ही जागा माझी आहे. देश म्हणजे देश नाही, की भारत देश माझा आहे, अमेरिका तुमचा आहे, असा देश नाही. देश म्हणजे ती जागा,
ते ठिकाण, हे ठिकाण माझं आहे, मी या ठिकाणचं आहे. जो त्या ठिकाणीही जो म्हणतो ना मी या ठिकाणचा आहे, तो त्याच ठिकाणी पुन्हा जन्माला येतो. त्याचा गती त्याची तशीच सुरू होते. देशामध्ये स्वतःला अडकून ठेवू नका. वस्तूमध्ये कुठे अडकवून नाही ठेवायचं. आता मी इथे बसलीये ना, ही वस्तू आहे. माझं मटेरियल म्हणजे काय, हे जे शरीर आहे मातीचं बनलेलं आहे, मटेरियल आहे. दिस इज मटेरियल ना, दिस इज मटेरियल. ही वस्तू इथे बसली आहे. तर मी इथे बसले की माझ्या इथे कोण बसू शकतं का? मी बसलेले असताना बसू शकतं का? नाही बसू शकत ना. म्हणजे ही वस्तू इथे उपस्थित असताना दुसरी वस्तू इथे येऊ शकत नाही. असं जो मानत असतो ना, तो पुन्हा वस्तुरूपानेच जन्म घेतो. म्हणून भगवंत म्हणतो तो देश, काल, वस्तू आणि परिस्थिती सुद्धा, ही परिस्थिती माझी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण महिलाच घ्या. महिलांनी आपण कितीतरी आपण स्वतःला समजून घेतलेलं आहे. मी हाऊसवाईफ आहे, हे माझं असं माझं शेड्यूल आहे, मी असं वागते, मी असं करते, रोज सकाळी उठलं की अर्धा कप चहा आणि हे असं सगळं ते सुरू होतं. मी पुन्हा एकदा चॅलेंज देते तुम्हाला, मुक्त व्हा, त्या शेड्यूलमधून मुक्त व्हा, काहीतरी वेगळं करा. जर तुम्ही त्या शेड्यूलमध्ये अडकलात ना, तर तुम्ही देह टाकला तरी तुम्ही तेच करत राहाल. ह्याच्यावरती विचार करा. देह टाकला तरी तुम्ही तेच करत राहाल, तुमची चेतना तेच करत राहील. त्याला जर पुढे जायचं असेल, पुढे त्याला गती द्यायची असेल ना, तर त्या प्रत्येक बंधनातून, त्या प्रत्येक सायकलमधून मुक्त व्हा. रोज 4ला उठा ना, एकदा तुम्ही उठता ना, तुम्ही एकदा 6ला उठा, काही फरक पडत नाहीये. कशाला पाहिजे प्रत्येक बंधन? मी असंच करते, मी तसंच करते, मी असाच राहतो. या देश, काल, परिस्थिती, वस्तू ह्या सगळ्यातून मुक्त व्हा. आणि त्यातून मुक्त होऊन तू कोणाला मान, ह्या सगळ्या म्हणजे मुक्त हो म्हणजे काय, याला तू महत्व देऊ नकोस जास्त. मग ताई बेशिस्त राहायचं का? मी म्हणत नाही बेशिस्त राहा, पण त्याच्यामध्ये शिस्त म्हणत त्याला चिकटून राहू नका. मुक्त व्हा त्याच्यापासून. आणि याच्या पलीकडच्या मग मला तू भज, मला भज, माझ्या त्याच्या पलीकडे भज, तू मला, त्याच्या पलीकडे मी आहे, तू मला भज, असा भगवंत म्हणतो. म्हणजे तू अडकणार नाहीस. तू काळाच्या बंधनात अडकून पुन्हा ब्रह्मदेवासारखं, ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या चक्रामध्ये अडकून तू जन्माला येणं, मरणं, सृष्टीचा लय झालं की सुप्त स्वरूपात जाणं, पुन्हा कर्मानुसार जन्माला येणं, त्या रजिस्टरमध्ये तुझं नाव नोंदवू नकोस. काळाच्या रजिस्टरमध्ये तुझं नाव नोंदवू नकोस, देशाच्या रजिस्टरमध्ये नाव नोंदवू नकोस. वस्तू इथे मी बसलीये, या स्वरूपात सुद्धा मी अशी आहे, माझं हे असं जे आहे ना, त्याच्यामध्ये तू नाव नोंदवू नकोस. मग याच्या पलीकडचा जो एक तत्व आहे ते मी आहे, त्याच्यामध्ये तू नाव नोंदव. म्हणजे कुठेच नाव नोंदवू नकोस, म्हणजे तू मला येऊन मिळशील. आणि कसं नाव नोंदवायचंय? अनन्य भावाने. कोणाचंच भजन नाही, यातल्या एकाचं जरी तुम्ही भजन केलं ना, की हा देश, जे लोक म्हणतात ना बाहेरच्या देशांमध्ये राहतात, त्यांना तर मी हक्काने सांगेन, तुम्ही आयुष्यभर मिरवता, आम्ही अमेरिकेत राहतो, आम्ही लंडनला राहतो, आम्ही कॅनडाला राहतो. अरे हे वाक्य बोलून बोलून तुम्ही त्या बंधनात किती अडकताय कळतंय का तुम्हाला? जर तिथे राहून तुम्हाला फरक नसेल ना पडत तुम्ही कुठे राहताय, तर मी मान्य करेन तुम्ही मुक्त आहात. पण तिथे राहून जर तुम्ही सतत या गोष्टीचा भाव ठेवून दुसऱ्यांनाही त्या भावामध्ये नेत असाल आणि सतत ते बोलून दाखवत असाल ना, तर हे सगळ्यात मोठं बंधन आहे. मुक्त व्हा, या बंधनापासूनही मुक्त व्हा. जरा जरी डोक्यात विचार आला ना की मला अमेरिकेमध्ये सेटल व्हायचं, म्हणजे माझा जर मी विचार केला, असा जरी विचार आला ना, संपला विषय. भगवंत तुला पुढची गती अमेरिकेत देणार, मग जा तिथले भोग भोगून ये सगळे. पुन्हा मग भोग भोगायचे, इकडचं भोगायचं तसंच तिकडचं भोगायचं, काही वेगळं नसतं, सगळीकडे सेम असतं. सगळेजण अन्नच खातात, सगळेजण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फ्यू अमाऊंट ऑफ पोटॅशियम, फ्यू अमाऊंट ऑफ आयर्न, फ्यू अमाऊंट ऑफ दिस आयन्स प्लस कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इज द मेजर कंटेंट. हे सगळेजण हेच खात असतात, काही वेगळं खात नाहीत. वेगवेगळ्या रूपात असतं. तुमच्याकडे चपाती असेल, त्याच्याकडे ब्रेड आहे, काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. सो भोग सगळीकडे तेच आहेत. हे भगवंत आपल्याला आजच्या श्लोकांमधून सांगतोय. मी आजच्या श्लोकांकडे येईल. ही सगळी पार्श्वभूमी मनामध्ये घ्या. संसार दुःखालय आहे, त्या दुःखालयातून बाहेर पडायचं असेल तर स्वतःची ओळख सीमित गोष्टींपर्यंत न ठेवता असीम अशा भगवंताशी जोडायची आहे. या सीमित गोष्टी आहेत ना, देश, काल, परिस्थिती, वस्तू, या सीमित गोष्टींपर्यंत न ठेवता असीमित गोष्टींशी, असीमित भगवंताबरोबर स्वतःला जोडायचं असेल तर या ज्या गूढ गोष्टी ज्या आपण मानलेल्या आहेत अध्यात्मातल्या, त्या गूढ गोष्टींचे फवारे, गूढ गोष्टींचे फुगे, गूढ गोष्टींचं जे काही बनलेलं आहे, धूर बनलेलं आहे, जे काही बनले तो बाजूला करून, या सगळ्या गोष्टी साध्या आहेत त्या बाजूला होऊन आतमधलं जे आत्मतत्व आहे त्याला आपण गवसणी घातली पाहिजे.
कशी गवसणी घातली पाहिजे? संसारातल्या इतर गोष्टींबद्दल जास्त 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 जवळ न जाता अलिप्तता बाळगून त्या गोष्टींचा एक हात ठेवून भोग घेऊन पुढे जायचंय आपल्याला, पुढे जायचंय. आस कोणाची असली पाहिजे? जसं त्या होणाऱ्या नवरीला जशी स्वतःच्या यजमानांची आस असते, चेहरा जसा त्यांचाच समोर येत असतो, तशी आस आपल्याला भगवंताची लागली पाहिजे. न अन्यगामिना, न अन्यगामिना, दुसरीकडे कुठेही न जाता एकाच भगवंताची आस घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आपण आपल्या श्लोकांकडे येऊया. आजचा आहे श्लोक क्रमांक 17. आजचा आहे श्लोक क्रमांक 17. आधी अर्थ वाचते. एक सहस्त्र युग म्हणजे 4 युगांच्या चौकट्या. आता हे सगळं त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये पडू नका, गुगल केलं की तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट इज कल्प, व्हॉट इज युग, तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी केलंही असेल, ठीक आहे. तर तिथून तुम्हाला ती कन्सेप्ट मिळून जाईल. सहस्त्र युग झाली म्हणजे संपणारा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय, आणि सहस्त्र युग राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. असे जे जाणतात ते अहोरात्र तेच जाणणारे होतात, ते ब्रह्मदेवालाच जाऊन मिळतात. सिंपल. ओके, सॉरी. श्लोक काय म्हणतो? सहस्त्रयुग पर्यंत महर्य ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांतान. एक मिनिट, रात्री तिथे य पाहिजे, तो आपण जो बोलतो ना तो च छ ज झ य तो वाला पाहिजे. रात्रियुग सहस्रांतांते होरात्र विदो जनाः. ठीक आहे, बोलता येईल? परत एकदा बोलते. सहस्त्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. यच्या वरचा जो रफार आहे ना, तो आधी र म्हणून बोलून घ्या, सोपं जाईल. सहस्त्रयुग पर्यंत महर्य ब्रह्मणो विदुः. बोला. सहस्त्रयुग पर्यंत महर्यद सहस्त्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. बोला, आता बोला. सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. धन्यवाद ताई. रात्रे युग सहस्रांतान ते हो रात्र विदो जनाः. एक मिनिट, मी परत बोलते. रात्रे युग सहस्रांतान ते हो रात्र विदो जनाः. बोला. रात्रियुग सहस्रांतान ते होरात्र विदो जनाः. परफेक्ट ताई, एकदम परफेक्ट वे मध्ये बोलल्या. आपले उच्चार काय चुकले नव्हते. रात्री युग सहस्त्रांतान, सहस्त्रांच्या न आपण हलंत केला, पाय मोडला. ताच्या वरचा अनुस्वार न बोलायचे का? कारण पुढे त आहे म्हणून. तान, तेच्या नंतर काय आहे? अवग्रह आहे. ते हो रात्र विदो जनाः, शेवटचा विसर्ग पूर्ण बोलायचा. सिंपल होतं. पुढे या. आता पुढच्या श्लोकाचा अर्थ आहे, ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तू अव्यक्तापासून उत्पन्न होतात. सर्व व्यक्त वस्तू. थोडं सांगा ना मला, मागच्या वेळेस माझं मिस झालेलं, तुम्हाला थोडं कनेक्ट होत नाहीये. काय श्लोक क्रमांक सांगा मला. 17. आता आपण सहस्त्रयुग पर्यंत घेतला, तो 17वा श्लोक आहे 8व्या अध्यायातला. 17वा श्लोक आपण आता बोलला, आणि आता 18वा बोलणार आहोत. आलात शोभनाताई? 8वा अध्याय, 8वा 8वा अध्याय 18वा श्लोक. ओके, हा या आता. अव्यक्ताद व्यक्त या सर्वा. आता यच्या वरचा बाजूचा जो विसर्ग आहे ना, त्याचा उच्चार स होणार, कारण पुढे स आहे. ठीक आहे, किंवा उच्चार करू नका, हरकत नाही. अव्यक्ताद, यशोदा काकी, अव्यक्ताद व्यक्त य सर्वा. सर्वाच्या बाजूचा विसर्ग अर्धा बोलायचा, कारण पुढे प आहे. ठीक आहे, सर्वा पोटाला हपका बसला पाहिजे. प्रभवंत्य हरा गमे, प्रभवन न वरती थांबा, प्रभवन
त्य हरागमे. ठीक आहे, सोपं आहे. प्रभवन न ला थांबा, त्य तला य, त्य हरागमे. ठीक आहे. रात्र्यागमे प्रलीयन्ते. तत्र, इथे एक शब्द कसा फुटतोय बघा, तत्र एव अव्यक्त संज्ञके संज्ञके. ओके, तत्र एव अव्यक्त संज्ञके. ठीक आहे, तत्र एव अव्यक्त संज्ञके. बोलणार कसा शब्द, तत्रेवाव्यक्त संज्ञके. ओके, सिंपल आहे. मी बोलून, व्हेरी गुड, येस, असाच बोलायचंय. बोलून दाखवते, माझ्या मागून बोला. अव्यक्ताद्व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे. बोला. रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. व्हेरी गुड. रात्री नंतर जो प्रलयाला प्रारंभ होतो त्या प्रलयामध्ये सगळे अव्यक्त रूपात जातात. मी 2 उदाहरण दिली. जसं बीज एखादं जमिनीच्या खाली जावं आणि नंतर ते उगवून यावं, किंवा जसा बेडूक कुठे गायब होतो आपल्याला कळतही नाही, किंवा पावसाळ्यातले प्राणी कुठे गायब होतात इतर वेळी आपल्याला कळतही नाही. अगदी त्याप्रमाणे सर्व सृष्टी, जी सृष्टी ब्रह्मदेवाला मानते, जी सृष्टी, किंवा जे लोक म्हणतात ना सृष्टीचा उत्पन्न होतो, लय होतो, ही जी कन्सेप्ट जे लोक मानतात ना, ती लोक त्याच कन्सेप्टमध्ये गणली जातात. So everything is here. If you think I cannot be created nor be destroyed like energy. मला कोणी जन्माला घालू शकत नाही, ना कोणी मला मारू शकत. जसं मला अग्नी भिजवू शकत नाही, जसं मला तलवार मारू शकत नाही, मला हवा सुकवू शकत नाही, अगदी त्याप्रमाणे स्वतःला जर आपण निराकाराबरोबर जोडलं, या देहाच्या पलीकडे जाऊन, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, देवा देहाचा विसर पडो मज. मला काय म्हणतात ते, देहाचा विसर पडो मज. तर एकच मिनिट, मी हा अभंग लिहून घेतला होता. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पडो मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशीराजा कळो आले. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पडो मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशीराजा कळो आले. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. प्रत्येक ठिकाणी म्हणतात देहाचा विसर पडला पाहिजे मला, आणि वरून तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं केशीराजा कळू आलं मला, मला हे कळलं म्हणून बरं झालं. अनेक लोकांना कळत नाही पण मला कळलं, मी किती भाग्यवान आहे. आणि बोलायचं हे असं ना की कन्सेप्ट मध्ये बोलत असताना एवढं गुंग होतो ना, बरोबर ना शारदाताई, की हा अभंग आपला रोजच्या बोलण्यातला आहे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पडो मज, तरीच हा जीव सुखे पावे माझा, बरे केशीराजा कळो आले. आपण हा प्रमाणामध्ये पण घेतलेला आहे, तुम्ही कधी ऐकला असेल तर कीर्तनामध्ये असेल. पण आपण ज्या पद्धतीने कन्सेप्ट समजावून सांगतोय ना, थोडक्यात सांगायचं तर सूक्ष्म जर विचार केला तर ही कन्सेप्ट समजावून सांगताना ना मी या ठिकाणी आहे, म्हणजे या किनाऱ्यावर आहे, संसाराच्या किनाऱ्यावर आहे. संसाराच्या किनाऱ्यावर फिरून 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 कन्सेप्ट समजावून सांगत असताना ना, त्या किनाऱ्यावरचे अभंग, जे सात्विक दैवी अभंग, तो जो असतो ना कोश आपल्या मेमरीमध्ये वेगळा असतो, ती लय वेगळी असते. मग ती लय पटकन कॅप्चर करून पटकन तिथून अभंग काढून देणं थोडंसं अवघड होतं माझ्यासाठी. थोडंसं ते प्रोसेसिंग अवघड होतं माझ्यासाठी, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं तर. पण हा अभंग सुंदर आहे, नोट करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती आणखीन चिंतन करा. पुढचा श्लोक काय म्हणतो, भूतांचा तोच समुदाय. भूत म्हणजे ते नाही बरं का, पांढरी साडी आणि उलटे पाय, ती भूत नाही बरं का. भूतांचा तो समुदाय म्हणजे कोण, जे भूत मात्रादी, हे भूलोक आहे ना, भूलोक आहे हा. जमीन म्हणजे कोणता आहे, भूलोक आहे. त्या भूलोकावरती राहणारी भूत असा त्याचा अर्थ आहे. भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म पराधीन होत जाता, जन्मून पराधीन होत जाता. होत जाता म्हणजे होणारा, तो अर्थ त्यांनी तसा लिहिलेला आहे. पराधीन म्हणजे पराधीन आहे जगती कोण, पुत्र मानवाचा. पुत्र मानवाचा पराधीन आहे की नाही. पराधीन मांजरीला सुद्धा स्वतःचं स्वातंत्र्य असतं, कुठली जाऊन दूध प्यायचं,
पण आपल्याला स्वातंत्र्य नाहीये. रोज उठून आपल्याला एकाच कंपनीत जावं लागतं. तिथे आपल्याला स्वातंत्र्य नाही. वाघाला सिंहाला स्वातंत्र्य आहे कुठे जाऊन शिकार करायची. आज कुठल्या भागात जाऊ मी जंगलाच्या आणि कुठून शिकार आणू, त्याला स्वातंत्र्य. आपल्याला नाहीये स्वातंत्र्य. आपल्याला एकाच ठिकाणी जायचं असतं. बरोबर ना? एकच नवरा आहे ना, एकच बायको आहे ना सगळ्यांना. जास्त काही स्वातंत्र्य नाहीये ना. लक्षात येतंय ना तुम्हाला? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इथे एक गोष्ट मी आता सुरुवातीपासून जे सांगितलं ना तुम्हाला, सुरुवातीपासून कोणी नियम बनवला सकाळी 4 वाजता उठायचं असतं? कोणी नियम बनवला? मी रात्रीची जागायची सवय आहे मला. आय एम द पर्सन who is late night sleeper and who wakes up little bit delay. सुरुवातीला मी लवकर उठायचे, पण हल्ली असं माझं शेड्यूल झालंय की हे वाचन बिचन ना सकाळी उठून करायचं म्हटलं तर सकाळी उठून मला फक्त किचनच सुचतं. त्याच्या पलीकडे मला काय नाही सुचत. म्हणून माझं सगळं शेड्यूल मी रात्रीवर शिफ्ट करते. म्हणजे ते वाचन असेल, ध्यान असेल, जे काही असेल माझं ते सगळं रात्रीवर शिफ्ट. कोणी ठरवलं सकाळी लवकर उठवायचं? आणि सगळं सांगू तुम्हाला, जगात जेवढी महान लोक झाली ना ते सगळी रात्रीची माणसं होती. म्हणजे मला स्वतःचं थोडंसं बरं वाटतं. चला म्हणजे माझं थोडं तरी सिमिलर आहे त्यांच्यासारखं. पण दिस इज अ फॅक्ट. कोणी ठरवलं हे? आपण सगळे पारतंत्र्यात आहोत. कोणी ठरवलं साडी म्हणजे संस्कृती आहे? कोणी ठरवलं उज्ज्वलाताई साडी म्हणजे संस्कृती? भंगार. साडीमधून जेवढं अंग दिसतं ना तेवढं अंग कशातूनच दिसत नाही. कोणी ठरवलंय? हु हॅज डिसाइडेड? आपण पराधीन जगतोय. कोणी ठरवलंय वेणी घातलेली पोरगी म्हणजे सोज्वळ असते? कोणी ठरवलंय? हु हॅज डिसाइडेड? हे सगळं आपण दुसऱ्यांनी ठरवलेलं वागतो ना, हेच पराधीनता आहे. लोकांना वाटतं पराधीन म्हणजे जेलमध्ये गेलं की पराधीन. जस्ट इमॅजिन वी आर अंडर वन कन्सेप्ट क्रिएटेड बाय दिस सोसायटी, ज्याला आपण संस्कृती असं म्हणतो. ही पण पराधीनता आहे. येतंय का लक्षात? ही पण पराधीनता आहे. मी म्हणत नाही तसं वागू नका, मी म्हणत नाही तसं करू नका, पण मी म्हणते ते जाणून करा, हे समजून करा. उद्या मला साडी नेसायला नाही मिळाली, मी अमेरिकेत गेले, मी ड्रेस घालेन. तिथे जे कपडे असतील ते मी घालेन. मला तिथे वाईट नाही वाटलं पाहिजे. जर मला वाईट वाटलं तर माझा तो अहंकार आहे. जर मला वाईट वाटलं तर तो माझा अहंकार आहे. लक्षात घ्या. असा जो पराधीन असतो भूतांचा, तो जो समुदाय जो पराधीन आहे, कोणाच्या पराधीन आहे? या पुन्हा आपल्या कन्सेप्टकडे. देश, काल, परिस्थिती, वस्तू याच्या जो पराधीन आहे तो रात्र सुरू झाली की लय पावतो अर्जुना, आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्माला येतो. व्हॉट्स न्यू इन दिस? याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? आणि पुन्हा सांगते मी तुम्हाला, दुःख जे म्हणतो ना, संसार दुःखालय आहे. जे दुःख आहे, जे सुख आहे, किंवा या ज्या भावना आहेत ना, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. मला सांगा, तुम्हाला क्रोध आला की तुम्ही खुश असता का? नाही ना. डोक्याला अशा कपाळाला आठ्या पडतातच ना. किती त्रास होतो. असं वाटतं कोणीतरी आतमध्ये ना असा वनवा पेटवला. इतका त्रास होतो. जळजळतं ना आतमध्ये, बिना ऍसिडिटीचं जळजळतं. बरोबर आहे ना? असं जो वनवा पेटतो ना, एकच सांगेन, या सगळ्या भावना देश, काल, परिस्थिती आणि वस्तू याच्याशीच निगडीत आहेत. आणि या सगळ्या भावना आपण परतंत्रात आहोत म्हणून त्या भावना आहेत. एकदा का आपण अनंत, निराकार, निर्गुण, कधीही लय न पावणारा अनाकार जो आहे, जो कुठल्याही प्रवृत्तीच्या पलीकडचा आहे, एकदा का आपण त्या भगवंताचे झालो ना की आपण ह्या अलीकडच्या सगळ्या प्रवृत्तींमध्ये आपण गणले जात नाही. आपण देहाच्या पलीकडेच जातो. म्हणजे आपण या चक्रामधून मुक्त होतो, असा त्याचा अर्थ आहे. मग तुकाराम महाराजांसारखे संत जे म्हणतात ना की आम्ही जन्म घेतो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो म्हणतात, आणलं नाही म्हणत. मग तो अधिकार राहतो. मी पराधीन नाही ना, मग मला अधिकार राहतो की देवा आता मी जरा भूतलावर जातो आणि काहीतरी काम करतो. मग तो अधिकार राहतो. येतंय का लक्षात? म्हणून ते संत जे येतात, आपण कोण? आपण कोणच नाही. आपल्याला सगळेजण जन्माला घालतच असतात. येतो जातो, आपल्याला कळतही नाही, आपल्याला मेलेलंही कळत नाही, आपल्याला जन्मालाही आलेलं कळत नाही. समजून घ्या. ज्या वेळेस माझ्या हातात पेन आहे, माझ्या हातात ही वही आहे, पेपर आहे, ह्या गोष्टी मला दिसतायत म्हणजे माझ्या या समजुतीच्या क्षेत्रामध्ये या वस्तू आहेत. एकदा का निराकार आत्मा, ज्याचं स्वरूप परमात्म्यासारखं आहे, एकदा का ते माझ्या समजुतीच्या क्षेत्रात आलं ना की मी भगवंत समजला. आय होप यू आर गेटिंग मी. आपल्या समजुतीच्या क्षेत्रामध्ये भगवंताला आणा. कसं आणणार?
बाहेर दृष्टी जी वखा पडलेली आहे तिला आतमध्ये घ्यायचं, सगळ्या वृत्तींना आतमध्ये वळवायचं आणि 5 ते 10 मिनिटं रोज बसायला सुरुवात करायची. त्याच्यानंतरच या प्रवासाची सुरुवात होते. सगळ्या गोष्टी तिथूनच सुरू होतात आणि तिथेच संपतात. एकच गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या हा श्लोक आपण बोलूया. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एकच अनुस्वार येतो, त्याचा पण उच्चार म असा करायचा आहे. यशोदा काकी. भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. बोला. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. व्हेरी गुड. पुढच्या श्लोकाचा अर्थ असा होतो, पण या वर सांगितलेल्या, आता जे मी बोलली तेच, पण या वर सांगितलेल्या अव्यक्त्या पलीकडचा म्हणजे व्यक्त कल्पनांच्या पलीकडचा दुसरा असा जो सनातन अव्यक्त पदार्थ आहे, जो सनातन आहे, जो मी बोलली ना भगवंत निराकार आहे, तो सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसा होत नाही. ब्रह्मदेवाची रात्र असू शकते, भगवंताची रात्र नसते. लक्षात घ्या. रात्रंदिवस म्हणजे काळाचं परिमाण. देव कसा आहे? काळाच्या पलीकडचा आहे, म्हणून तो रात्रंदिवसाच्या कन्सेप्टमध्ये बसत नाही. तो रात्र आणि दिवसाच्या कन्सेप्टमध्ये बसत नाही. एक छोटंसं उदाहरण याच्यावर देईन तुम्हाला मी. बल्ब लावलेला आहे, बल्ब जो आपला टिटॅनिया आतमध्ये वायर असते ना टिटॅनियमची, आणि तो बल्ब लावलेला असतो कॉपर वायरचा. तो जर बल्ब फुटला, चालू बल्ब फुटला, मला सांगा विजेचा प्रवाह थांबला का? नाही ना थांबला. विजेचा प्रवाह नाही थांबला. तुम्ही बोला मी बटन बंद केलं ताई, मी बटन बंद केलं तरीही विजेचा प्रवाह नाही थांबला. तुम्ही बटन चालू केलं याचा अर्थ तुम्ही हा जो पॉझिटिव्ह पोल आहे आणि निगेटिव्ह पोल आहे याचं कनेक्शन तुम्ही दाबलं, असं तुम्ही जवळ आणलं आणि तो कंटिन्युअस झाला. आणि ज्यावेळेस तुम्ही कळ दाबली की ते कनेक्शन असं तुटलं, पण प्रवाह नाही बंद झाला. वीज आहे तिथे, वीज आहे तिथेच आहे. वीज नाही गेली, वीज कुठेच नाही गेली, वीज तिथेच आहे. येतंय का लक्षात? अगदी त्याप्रमाणे माणूस जन्माला आला मेला, हा बल्ब आहे, हा जन्माला आला आणि मेला, बट चेतनेचा प्रवाह कंटिन्युअस चालू आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टीचं तुम्ही स्मरण कराल त्या त्या गोष्टीची तुम्हाला गती मिळेल. भगवंत म्हणतोय या अव्यक्ताच्याही पलीकडचा दुसरा असा सनातन शब्द, म्हणून आपल्या धर्माला सनातन धर्म म्हणतात. का? कारण गीतेमध्ये सांगा त्यांना 8व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये सनातन हा शब्द वापरलेला आहे. का सनातन धर्म आहे? कारण सनातनाबद्दल सांगणारा सनातन धर्म आहे. सनातनाचं आपण कसं होऊ शकतो, आपण सनातन कसं होऊ शकतो हे सांगणारा आपला धर्म आहे, म्हणून तो सनातन धर्म आहे. भगवा आहे म्हणून सनातन धर्म नाही आहे. लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित माझ्या कन्सेप्ट थोड्या असं तुम्हाला हर्ट वगैरे होत असेल, हरकत नाही, हर्टच झालं पाहिजे. चुकीच्या गोष्टी तुटण्यासाठी ही गोष्ट तोडायची म्हणजे हिला तोडलं पाहिजे, म्हणजे ते तुकडेच झाले पाहिजे, तसे कन्सेप्टचे तुकडेच झाले पाहिजे. म्हणजे ते तुकडा पडतो ना तिकडे दुःख होतच होतं. त्याच्यामुळे दुःख झालं तरी हरकत नाही. परस्तस्मातु ओके, परस्तस्मातु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातनः. सोपं आहे, पुन्हा बोलून दाखवते. परस सला तोडा, परस तस्मास्तु परस तस्मात्तु तला त आहे म्हणून त वर भार दिलाय. तस्मात्तु भावोन्यो, वो थोडा वाढवायचा आहे, अवग्रह आहे. भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातनः, तला तोडा, व्यक्तात सनातनः. ठीक आहे. सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनिश्यति. ठीक आहे. माझ्या मागून बोला, एकदम सिंपल आहे. परस्तस्मात्तु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातनः. बोला. परस्तस्मात्तु भावोन्यो
यस सर्वेषु भूतेषु नश्यात्सु न विनश्यति. सर्वेषु भूतेषु नश्यति न विनश्यति. पुन्हा एकदा मी बोलते तसं, नश्यत नश्यत बोला, नश्यत सु न विनश्यति. य स सर्वेषु भूतेषु नश्यत सु न विनश्यति. सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. साधे शब्द बोलायला आपल्याला एवढं कॉन्शियस राहावं लागतं. लक्षात घ्या, तो आतला ओळखायचा आहे, आतमध्ये बसलाय. तो बसलाय की नाही हे पण आपल्याला माहिती नाही. लोक म्हणतायत म्हणून बोलतोय आपण बसलाय, संत बोलून गेले म्हणून म्हणतोय बसलाय. त्याला आपल्याला ओळखायचंय, ज्याचा आपल्याला काही मागोवाच नाहीये. लक्षात द्या, विषय किती अवघड आहे, हार्ड आहे विषय, ले डिफिकल्ट आहे विषय. तयार राहा. आणि असे म्हणता म्हणता 6 वाजले की हो, माझं लक्षच नाही घड्याळाकडे. असो, चला आपण पटकन आपल्या गोष्टीकडे वळूया. गोष्ट घेऊया की नको? 6 वाजले. गोष्ट घ्या. तर गोष्ट घेतली ना तर बराच उशीर होणार आहे. मदाम पेरी क्युरी. ठीक आहे, एक दृष्टांत सांगते. दृष्टांत म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातली घटना सांगते मी तुम्हाला, कारण आपला विषय तो चालू आहे, तो थोडा मूड तसा बनेल आपला. आपल्याला माहिती आहे जे अणुबॉम्ब वगैरे चाललेलं आहे, अणुबॉम्ब, न्यूक्लिअर वॉर वगैरे. का बरं वॉर चालू आहे हे माहिती आहे तुम्हाला? वॉर का चालू आहे? हां, तेलाबिलाचंच माहिती आहे तुम्हाला. चला, मी जास्त परीक्षा घेत नाही, वेळ नाही आपल्याकडे. परीक्षा घ्यायचा प्रश्नच नाही, तुम्हाला माहितीही असेल कदाचित, तुम्ही सुज्ञ आहात. हे सगळ्यात बेसिकमध्ये कसं असतं माहिती आहे? बेसिक कन्सेप्ट अमेरिकेची कशी असते माहिती आहे? की न्यूक्लिअर पॉवर फक्त आपल्याकडे पाहिजे. दुसऱ्या कोणी न्यूक्लिअर पॉवर घेतली ना, जसं हिरोशिमा नागासाकीवरती जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता, न्यूक्लिअर अटॅक झाला होता, तसा अटॅक आपल्यावर कधी होऊ नये म्हणून ती ताकद फक्त आपल्याकडेच असली पाहिजे असं अमेरिकेला वाटतं नेहमीच. आणि ते घडून आणण्यासाठी ते इतर राष्ट्रांना नेहमी कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. आणि त्यात जर कोणी नांगी वर केली, का तू मोठा मी पण मोठा, की मग वॉर होतं, असं थोडक्यात असतं. तर हे जे न्यूक्लिअर जे डिस्कवरी ज्यांनी केली ना, ही जी न्यूक्लिअर डिस्कवरी जी केली ना, ते कपल मादाम क्युरी, आपण नाव ऐकलं असेल मादाम क्युरी यांचं, ज्यांनी ह्या डिस्कवरीमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे. त्यांचे पती पेरी क्युरी त्यांचे पती पेरी क्युरी, यू नो, त्या माणसाला नोबेल प्राइज मिळालं होतं. नोबेल प्राइज विनर होते. आय थिंक रसायनशास्त्र का गणितशास्त्र असं कुठलं तरी त्यांना नोबेल प्राइज होतं. आय एम नॉट शुअर ॲट दिस मोमेंट, पण त्यांना नोबेल प्राइज विजेते होते ते. तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झालेला आहे? त्या व्यक्तीचा मृत्यू एकदा रस्त्याने चालत असताना, हातामध्ये छत्री, रस्त्याने चाललेत, पावसाचे दिवस होते, आणि समोरून माल वाहून नेणारी, भरधाव वेगाने येणारी घोडागाडी, कोणती घोडागाडी भरधाव वेगाने माल वाहून नेत होती, ती घोडागाडी समोर आली. आणि ती घोडागाडी समोर आल्यानंतर त्या माणसाने छत्री फेकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या घोड्याला त्यांनी थांबवलं आणि कसं तरी, म्हणजे घोडा हा सजीव प्राणी आहे, त्याला आपण हे करू शकतो, डिस्ट्रॅक्ट करू शकतो, म्हणून त्यांनी त्याला थांबवण्याचा आणि डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती खाली पडली आणि त्याच्यानंतर मात्र घोडागाडीचं मागचं चाक त्यांच्या या भागावरून गेलं आणि त्या डोक्याचे अनेको तुकडे त्याच क्षणी झाले. अनेको तुकडे त्याच क्षणी झाले. त्यांच्या मेंदवाचे असे तुकडे होऊन रस्त्यावर पडले. मी स्पेशली तो शब्द वापरते, मेंदवाचे, डोक्याचे. का बरं? ज्या मेंदवातून, ज्या डोक्यातून त्या व्यक्तीने काम करून जे नोबेल प्राइज मिळवलेलं होतं, त्याचा शेवट असा रस्त्यावरती इतक्या निर्घुण पद्धतीने झाला. त्याच्यानंतर त्यांना उचलायला कोणीही पुढे आलं नाही. रस्त्यावरची माणसं तिथेच बघत उभी होती. नंतर त्यांनी नीट बघितल्यावरती, त्यांचं आय कार्ड चेक केल्यावरती कळलं की ही इज पेरी क्युरी who has win the Nobel Prize. त्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांना असं जास्त हात लावण्याची हिंमत नाही केली. नंतर पोलीस आले. ही कथा येते, ज्यावेळेस आपण सायंटिफिक गोष्टी वाचतो ना, त्याच्यामध्ये ही कथा येते की हाऊ द पेरी क्युरी डाईड, हाऊ ही डाईड ऑन अ रोड विथ हिज ब्रोकन हेड, फॉलन ऑन अ रोड विथ दॅट हेड ही थिंक अँड ही वर्क अ लॉट. पण शेवट काय झाला त्याचा? अशा पद्धतीने शेवट झाला. म्हणून ज्या गोष्टींचा आपण
अभिमान बाळगत असतो ना, की आज मीच कशी गोरी आहे, आज मीच कशी अशी आहे, किंवा आज माझंच हे किती सुंदर आहे, माझंच घर किती सुंदर आहे, हे सगळं नश्वर आहे. इन्क्लुडिंग यू, इन्क्लुडिंग वी, इन्क्लुडिंग आवर बॉडी. जे आपलं शरीर आपण म्हणतो ना, हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, त्यालाही वाचवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही आहे. इतका हुशार मनुष्य तोही स्वतःला वाचवू शकला नाही. आणि गेला कशाने? गाडीने, आगगाडीने, मोटर कारने नाही, घोडागाडीने. आर यू गेटिंग द पॉइंट? तुम्हाला हे कळतं, याचा अर्थ काय तुम्हाला कळतं? जसं आपण गेल्या वेळेस याचं सांगितलं होतं, सिकंदराची गोष्ट सांगितली होती, तशी ही गोष्ट नोट करून ठेवा की एवढा नोबेल प्राइज विनर व्यक्ती, नोबेल प्राइज इज द बिगेस्ट प्राइज इन, जगातलं सगळ्यात मोठं प्राइज आहे, जे तुमच्या एखाद्या कामासाठी, तुमच्या एका मोठ्या कामासाठी, एका विशिष्ट क्षेत्रातल्या उत्तुंग अशा तुमच्या कर्तबगारीसाठी तुम्हाला जे दिलं जातं. आणि त्या व्यक्तींनी, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने साधंसुधं काम नाही केलंय, न्यूक्लिअर फील्डमध्ये त्यांनी मोठं काम करून दाखवलंय. न्यूक्लिअर फील्डमध्ये समोर आलेला श्लोक वाचायला आपल्याला एवढी मेहनत करावी लागते. ते लोक मॅथमॅटिकल फॉर्म्युले शोधून काढून जो पदार्थ नाही ते पदार्थ त्यांनी पिरियडिक टेबलवरती आणलेले आहेत. दिस इज नॉट अ जोक, दिस इज नॉट अ जोक. एवढं ते डोकं महान असताना सुद्धा, एवढा शोध लावलेला असताना सुद्धा स्वतःला मात्र नाही वाचवू शकले. आणि कशापासून? घोडागाडीपासून. द वन विच इज कंट्रोलेबल, जे कंट्रोल करण्यासारखं आहे, तरी पण नाही वाचवू शकले. कॅन यू इमॅजिन हाऊ अनसर्टन लाईफ इज, हाऊ पुअर वी आर. आपण किती बघायला गेलं तर आपण खूप ताकदवान आहोत, आणि बघायला गेलं तर आपण किती अशक्त आहोत, कळतंय? ह्या गोष्टीचा थोडंसं एक म्हणतात की नाही, स्वतःला बुजवून न जाता म्हणजे म्हणतात ना आपण, काही लोक लो कॉन्फिडंट होतात. मी तर अशी पण अध्यात्मातली लोक बघितलेत की ज्यांनी आत्महत्या करून टाकलेत. आय मेट दिस पीपल. ह्या लोकांना भेटले मी. असं काळीज ना असं दगडाचं करा, असं दगडाचं या गोष्टींसाठी, आणि तितकंच ते मृदू पण असू द्या. पण ह्या सगळ्या गोष्टी झेला, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया, आणि यातून आपल्या प्रवृत्ती त्या पद्धतीने चॅनलाइज करत आपण पुढे जाऊया. मग निवृत्तीचा मार्ग दिसेल. नुसतंच प्रवृत्तीच्या क्षेत्रामध्ये असंच जर फिरत राहिलो ना तर गोंधळ होईल. जसं मगाशी मी बोलली ना, काही गूढ गोष्टी मानतात लोक. हल्लीचे गुरु सुद्धा म्हणतात मिस्टिकल गुरु, गूढवादी गुरु. अरे तुम्हीच जर बोलला स्वतःला गूढवादी, तर लोकांनी सोप्पं काय मानायचं? लोकांनी सोप्पं काय म्हणायचं? आपण लोकांना सोप्पं करून दिलं पाहिजे, ते आपणच स्वतःला मिस्टिकल करून बसलोय. येतंय का लक्षात? नको तिकडे न फसताना या प्रवृत्तीच्या क्षेत्रामध्ये गुंग न होता, तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या साह्याने, ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांच्या साह्याने, गीतेचा हात धरत धरत आपण पुढे जाऊया. आय होप यू लाईक द दृष्टांत. तुम्हाला दृष्टांत आवडला, सिरियस होता पण तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतंय. येस. कोणीतरी हात वर करत होतं मध्ये, कोणाला काही बोलायचं आहे तर तुम्ही बोलू शकता. काही बोलायचंय कोणाला? बोला बोला शोभनाताई. हा, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे मला नीतू मांडकेंची आठवण आली. ते हृदय हार्ट सर्जन, म्हणजे हार्ट सर्जन होते ते, आणि बरोबर. त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. म्हणजे असं काय म्हणतात, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे खरंच अशा व्यक्तीलाही जो दुसऱ्यांची हृदय नीट करू शकतो किंवा दुसऱ्यांना जीवनदान देऊ शकतो, तो स्वतःला वाचू शकला नाही. ज्याने अखंड आयुष्य स्वतःचं लोकांची हृदय दुरुस्त करून त्यांना जिवंत ठेवलं, दुरुस्त करून तो स्वतःचं हृदय नाही दुरुस्त करू शकलाय. स्वतःच हृदय. मला तेच म्हणजे जेव्हा त्यांचं ते पुस्तक वाचलं ना, तेव्हा ते मला म्हणजे खूप राहून राहून मला त्या गोष्टीची आठवण येते की खरंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. येस. मागच्या वेळेस माझं शिक्षण म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने माझं मिस झालं, म्हणजे लक्षातच नाही राहिलं माझ्या. मी बाल्कनीमध्ये गहू निवडत बसले अक्षरशः, आणि संध्याकाळी मी मोबाईलच बघितला नाही. संध्याकाळी 6 नंतर अरे बापरे, चेक केलं तर अरे 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 आज आपलं म्हणजे वेळ असूनही मी मिस केलं. गहू निवडत बसले, वेळ नाही जात म्हणून गहू निवडत साफ करत बसते. माझं सेशन मिस झाले. वेळ ते जास्त बरोबर महत्वाचं होतं. नाही होतं, आपण टाकूया, रेकॉर्डिंग पण टाकूया. पण गेल्या सेशनला पण वी एन्जॉयड इट, म्हणजे आम्ही मजा केली असं मला वाटलं. काय म्हटलं ते सगळ्यांनी मला मेसेज वाटले, मला जास्तच ते वाईट वाटलं की नेमकं काय ते नाही. झालंय, त्यावेळेला पाठवलंय. असेल व्हिडिओ तर खरंच पाठवा. नाही व्हिडिओ ठेवलाय ना मी, रेकॉर्डिंग आहे, पाठवेल. म्हणजे आता असं नका बोलू. यू आर व्हेरी फिट अँड फाईन शोभनाताई, यू आर व्हेरी फिट अँड फाईन, असं नका बोलू.
तरी पण विसरलेच माझं मागच्या वेळेस. हरकत असं नाही, होतं असं होतं कधीतरी. हा. येस, अजून कोणाला बोलायचंय? उज्ज्वला ताई, मनीषा ते ताई. माझ्याबद्दल होतं. हा 545 झालं. बघितलं तुम्ही लक्ष्मण दादा, आपले विद्यार्थी उशिरा आले वर्गात ते मी बघितलं, पण आता मी मध्येच बोलली नाही कारण बाकीचे विद्यार्थी हलतील परत. 445 मला वाटलं 545. अरे आता म्हटलं चालू करूया असं म्हणलं. अरे झालं एक तास आणि झोपा काढतोय मी मस्त. तरी नशीब मराठीतच टाकलं होतं मी, रोमन लँग्वेज मध्ये नाही तर टाकलं. नाही नाही, मिस करू नका सगळ्यांनी, आणि सगळ्यांच्या आधी फॉरवर्ड पण करा. चुकून झालं ते. होतं असं, काही हरकत नाही. असं स्वतःला बोलू नका, पण हरकत नाही. हे मी बोलणार, तुम्ही नाही बोलायचं. तुम्ही बोला, नाही झालं पाहिजे. येस, अजून कोणाला काही बोलायचं? पल्लवी ताई वगैरे आहेत ना आज? आहेत आज लोक आहेत सगळी. ओके, ठीक आहे. मनीषा ताई काही बोलायचं आहे? नाही काही, ओके. ज्योतिताई पण होत्या आता इथे. हा उज्ज्वला ताई बोला. मनीषा ताई काहीतरी बोलतायत. हा बोला. सिकंदराने पूर्ण हा हे जग जिंकलं, हा, पण त्याला कोणाच्याकडून 2 दिवस सुद्धा उसने मिळाले नाही ना. नाही मिळाले, बरोबर. म्हणून त्याला समजलं की एवढं जग जिंकून पण मला माझ्या मायदेशी जाईपर्यंत 2 दिवस काही क्षण सुद्धा कोणाच्या आयुष्यातला विकत नाही घेऊ शकत. बरोबर म्हणून त्यांनी हात मोकळे ठेवायला सांगितले. बरोबर. त्याने लोकांचं आयुष्य मरण दिलं लोकांना, पण जन्म देण्याची आणि दिवस घेण्याची ताकद त्याच्याकडे नाहीये. पैसा देऊन एवढा असून ते नाहीये आता त्याच्याकडे. तुम्ही आता क्युरीचं दिलं उदाहरण, पेरी क्युरी. ते पण किती सुंदर, म्हणजे एवढं प्रगत असून त्याचा म्हणजे कसं झालं, मृत्यू कशा पद्धतीने झाला, मेंदूचा एवढा त्यांनी वापर करून निघाला. एकदम. मस्त वाटलं ते उदाहरण. ते यांचं आपले काय, अच्युत गोडबोले हा. यांचं पुस्तक वाचा, तुम्हाला खूप मजा येईल. छान. अच्युत गोडबोलेंचं मनात आणि मनात आय थिंक मनातच आहे हे. एकच मिनिट मी चेक करते. अच्युत गोडबोले आहेत, मस्त छान. त्यांच्या मुलाखती पण छान असतात, अशा एक्सप्रेसिव्ह नसतात, बट ही टॉक्स नाईसली. मनात आणि अर्थात तर त्यांचं अर्थावरचं आहे, आणि मनात त्यांचं ह्याच्यावरचं आहे. येस, मनात अच्युत गोडबोलेंचं मनात वाचा. माझ्याकडे पुस्तक आहे. मी असं मध्ये मध्ये असं एकच पुस्तक नाही कंटिन्युअस वाचू शकत. आता सध्या हे वाचते, तुम्हाला नंतर दाखवेन. क्युरिओसिटी ठेवा मनामध्ये. पण असं एक पुस्तक नाही, कंटिन्युअस नाही. मग मी जाणार, मी मनात घेणार, मनातला एक चॅप्टर वाचणार मी, अर्थातला एखादा चॅप्टर, असं एखादं चॅप्टर मस्त वाचायला मजा येते. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा छान छान कथा आहेत. अँड त्यांनी ना असं समजावून सांगितलंय, भारतीय गूढ तत्वज्ञान जे आपण म्हणतो त्याला गूढ तत्वज्ञान, पण ते विज्ञानाशी कसं रिलेटेड आहे ना, ते अच्युत गोडबोलेंनी खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलंय. सो मनात हे खूप सुंदर पुस्तक आहे. सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, इंडियन फिलॉसॉफी अँड वर्ल्ड वाईड सायन्स, हे सगळं त्यांनी छान कनेक्ट केलेलं आहे. तर हे वाचू शकता तुम्ही. आणि असे छान छान ना दृष्टांत, म्हणजे ना इतका असा भरणा पडलाय ना, मजा येते. करून बघा, खूप छान आहे. म्हणजे आणि ही गोष्ट ना आपल्याला आनंद देते. ही आनंद देणारी गोष्ट आहे. ही सुख नाही आहे. सुख इंद्रियांकडून मिळतं, सुख इंद्रियांद्वारा भोगायचं असतं. पण आनंद, आत्म्याला कुठेतरी शांती मिळाली ना, जसं विनोबा भावे म्हणतात, एक गुलाबजामुन खाऊन जे मिळालं ते सुख आहे तुला. गुलाबजामुन खाऊन मिळालं ते सुख आहे, पण एखादं गणिताचं सूत्र तू सोडवलंस ना, तो आनंद आहे, तो आत्म्याला मिळतो. फरक आहे दोघांमध्ये. विचार करून बघा, आतमध्ये विचार करून बघा. एखादी कला करून, एखादी कला सादर करून, एखादा खेळ खेळून, किंवा एखादं पुस्तक वाचून एखादी गोष्ट क्लिक होते. क्लिक होणं ही गोष्ट आत्म्याच्याच जवळची. क्लिक होणं, आठवणं, क्लिक होणं. तर या सगळ्या गोष्टी करून जे मिळतं ना, तो आनंद असतो. तो भोगता आला पाहिजे, आणि तो सुदृढ शरीराद्वारेच भोगता येतो. खूप खेळलो ना तुम्ही, खेळा ना, खूप बाहेर पडा ना. मी बॅडमिंटन खेळते, बघा तुम्ही, असं पूर्ण उड्या मारत वगैरे खेळून बघा ना तुम्ही. साडी घातली हरकत नाही, खाली स्पोर्ट्स शूज घाला आणि पडा बाहेर. मुलाला म्हणा, चल आज माझ्यावर बॅडमिंटन खेळ, मी एक राऊंड करणार तुझ्या बरोबर. टेबल टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, ती उड्या मारून बघा. जग काय म्हणते ठेवा बाजूला, गेलं खड्ड्यात, तिकडे काय बोलायचं ते बोला. तो जो मिळतोय ना, तो आनंद आहे, तोच मेडिटेशन मध्ये मिळतो. बघा तुम्ही, ती आत्म्याच्या जवळची भावना एकदा अनुभवून बघा. खूप खेळून बघा, खूप स्विमिंग पूलमध्ये मजा करून बघा, खूप पोहून बघा, चांगलं शरीर कमावून बघा.
काय धमाल आहे त्याच्यामध्ये, तो आनंद आहे. सो अशी पुस्तकं वाचून पण मिळतो तो आनंद असतो. बोलायला खूप विषय आहेत, 6:15 वाजलेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया, संत सज्जनांच्या चरणी अर्पण करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आकल्पायुष